नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. आज दिल के करीब मध्ये जे पाहुणे आले आहेत त्यांच्याबद्दल एक किस्सा आहे. किस्सा नाही, सत्य आहे. डॉक्टरांनी एक प्रश्न विचारला, बाळाला वाचवायचं की आईला? उत्तर होतं, आईला वाचवा. आणि म्हणून बाळावर मृत हा शिक्का बसला. पण नियतीला ते मान्य नव्हतं. बाळ जिवंत होतं. आणि त्यानंतर काही वर्षांनी ते बाळ मोठं होऊन संजय मोने झाले आणि त्यांनी त्यांच्या अभिनयाने अनेक रसिक प्रेक्षकांना संजीवनी दिली. चला तर मग अगदी मनापासून दिलखुला स्वागत करूया संजय दादांचं. नमस्कार. नमस्कार. हा किस्सा मी जो आता सांगितला तो आपलं कधी बोलणं झालं नव्हतं, पण मी हा ऐकलाय, वाचलाय. हे खरं आहे का? हो, खरंय खरंय. आणि तेव्हा माझ्या आईला वाचवण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मला वाचवण्यासाठी जे काही विशेष प्रयत्न घेतले त्याबद्दल त्यांना शिव्या देणारे पुढे लोक निघाले. पण किस्सा खरा आहे. मी आपलं कॉन्फिडेंटली सांगितलं. कारण तेव्हा मी जेव्हा नाटकात काम करत नाही, माझे वडील तेव्हा नाटकात काम करायचे, तेव्हा माझा इथे जन्म झाला 21 मे. आणि तेव्हा वडील नागपूरच्या दौऱ्यावर होते आणि अशी अवस्था निर्माण झाल्यानंतर मग विचारलं काय करायचं. तर माझे आजोबा होते, वडील दौऱ्यावर होते. मग आजोबांनी सांगितलं नाही, मला मला सून हवी आहे, बाळाकडे पण नंतर बघू. मग नंतर वडील दौऱ्यावर आल्यानंतर माझ्या आजोबांचं आणि वडिलांचं जे बोलणं झालं ते सांगण्यासारखंही नाही आणि ते वर्णन करण्यासारखं नाही. पण नंतर वडिलांनी सोडून दिलं नाटक, इतकं ते आजोबा काहीतरी बोलले. बरोबर. म्हणजे आपली इतकी वर्ष ओळख आहे, पण मला हा किस्सा खरंच ठाऊक नव्हता. म्हणजे मी काही फारसं सांगत नाही कोणाला, कारण आता ते डॉक्टर नाहीत, त्यामुळे जर कोणाला काही त्यांना शिक्षा करायची असेल तर आता काही करू शकत नाही. परंतु खरा एक आणि काय सांगायचं ना, म्हणजे होतं आता बरेच लोकांचं होतं, काही लोक बदलले जातात, ते तरी कुठे सांग. बरं, दिल के करीब मध्ये खरंच मनापासून स्वागत आहे. आणि दिल के करीब मध्ये अशी एक प्रथा आहे की पाहुण्यांचं स्वागत आम्ही गिफ्ट्सनी करतो. सो आधी तुम्हाला गिफ्ट्स देते आणि मग धमाल गप्पांना सुरुवात करूया. पण मग गप्पा धमाल झाले नाही तर मग मागून घेणार नाही ना परत गिफ्ट? विचारलं. तुम्ही आहात म्हणजे धमाल होणारच गप्पा. पूर्वा थत्तेचं क्रिएटिव्ह स्ट्रोक्स आहे आणि तिने तुमच्यासाठी एक वारली पेंटिंग पाठवलंय. आणि हा ना मोबाईलचा स्टँड आहे. हे सगळं हँड पेंटेड आहे. बर, छान आहे. हे इतका चांगला स्टँड आहे की मोबाईल पण चांगला असणं गरजेचं आहे, म्हणजे त्यासाठी धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. निशांत आवळेंचं चेरी पिक आहे, त्यांनी तुमच्यासाठी एक केबिन बॅग पाठवली आहे. म्हणजे मी मुंबई सोडावी असं नाही ना ही बॅग घेऊन. पण एवढ्यात सगळं बसेल का? काय लागतं अजून. थँक्यू. वेलकम. आपली एक मैत्रीण आहे मोहिनी शिंदे, तिचं शिनेल नावाचा ब्रँड आहे आणि ती लंडनहून ऑपरेट करते. तिला जेव्हा कळलं की तुम्ही येणार आहात आपल्या शोला, तेव्हा तिने तुमच्यासाठी एक मस्तपैकी शेरवानी पाठवली आहे. अरे बापरे, ही साधारण अवॉर्ड वगैरे मिळालं की घालतात. ते आता चांगलं काम करून आलं, ते अवॉर्ड मिळवून आलं, खूप जबाबदार आहे. थँक्यू व्हेरी मच. सो मच. सो नाईस. थँक्यू. मी आत्ताच एवढी हसते, आणखीन 1 तास आपल्याला गप्पा मारायच्या. मी आता एका चित्रपटासाठी लंडनला जाणार आहे. मी त्यांना, मला मिळाला तर वेळ झाला तर जरूर भेटेन. प्लीज तिला खूप आनंद होईल. नक्की. विभूषा जांभेकर, रादर डॉक्टर विभूषा जांभेकर, ही एक न्यूट्रिशनिस्ट आहे आणि तिने तुमच्यासाठी एक हेल्थ फूडचं हॅम्पर पाठवलं. तर त्याच्यामध्ये एक वेट लॉसचं बुक सुद्धा आहे आणि ते विभूषानी आणि सुलभा प्रभुणे यांनी लिहिलंय. खूप इंटरेस्टिंग. बरोबर. फार छान. थँक्यू व्हेरी मच. वेलकम. आता कुठली तरी एक अशी स्पॉन्सरशिप आहे
जे छोटं टू व्हीलर वगैरे देते, ते सगळं मला नेता येईल. नाही, माझं टार्गेट आहे 4 व्हीलर. नको, मी समाज सुरक्षित राहावा म्हणून मी गाडी चालवत नाही. बरोबर. मला येते पण मी नाही चालवत. बरं संजय दादा, आत्ताच जुलियाचं ग्रॅज्युएशन झालं. हो, सो हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स Thank तुम्हाला you. सुद्धा, Thank you. तिला सुद्धा, Thank you. सुकन्याताईला सुद्धा. हो. जुलियासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे. वा. आपला मित्र शशांक केतकर, हा हा हा. त्याची बायको प्रियांका, हो. तर तिने लिप केअरचे प्रोडक्ट्स चालू केलेत. अच्छा अच्छा. आणि खूप छान प्रोडक्ट्स आहेत. बरं. लिप बाम आहे, लिप ऑइल्स आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर लिप स्क्रब नावाचं एक नवीन प्रॉडक्ट आहे जो आतापर्यंत मी तरी कुठे वापरला नव्हता. खूप सुंदर आहे. छान छान. नाही, जुलियाचं कौतुक अशासाठी की मी आणि सुकन्या दोघेही घरात असताना हा. अभ्यास करून ती वा. एवढी इथपर्यंत आली. म्हणजे वाव. खूप अडथळे सगळे पार करून ती, मी आणि म्हणजे आई आणि वडिला मोठा अडथळा पार करून ती ग्रॅज्युएट झाली. छान. संजय दादा, आपण जिथे बसलोय तुम्हाला माहिती आहे, होम शेफ रेस्टॉरंट आहे. हे शिवाजी पार्कामध्ये आहे आणि तुम्ही नेहमीच येता मी इथे. पूर्वी खूप यायचो, आता वयापरत्वेनं थोडं खाणं वगैरे कमी केलंय. पण त्यांचं दुसरं एक आहे तिथे मात्र मी म्हणजे आम्ही जवळजवळ पहिल्यापासून होतो. कुठलं कुठलं? जिप्सी कॉर्नर म्हणून. जिप्सी एक कॉर्नर. मला वाटतं 83-84च्या सुमारास त्याची सुरुवात झाली. हा. आणि तेव्हापासून आम्ही तिकडे जातो. इतके की तिकडे जोशी नावाचे एक मॅनेजर होते, हा. ते जळगावला राहतात. त्यांना पण मी जाऊन भेटतो पर्यंत असलं की, आणि अजूनही त्यांची माझी ओळख आहे. हो हो हो. हा. बर 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 बर. आणि हे ते मग आहे बाजूला नेब्युला होतं, मग जिप्सी चॅनल. राईट. आम्ही तिथेच असायचो साधारण. मग त्या आमची स्क्रिप्ट असायची, त्या निरोप असायचे, काही वेळेला पैसे असायचे, कारण प्रोड्युसर देईल की नाही याची खात्री नसायची, पण दिले की ते पहिले घ्यायचे. मग ते एकदा जिप्सीच्या काउंटरवर ठेवले ना की मग पुढे 15-15 दिवस, 3-3 आठवड्यांनी सुद्धा घेतले तरी काही आम्हाला समस्या नसायची. त्यामुळे ते आता माझी मुलगी वगैरे येते, बायको येते, माझी मुलं सुद्धा कायम हो, हो, इथे हो, असतात, हो. कायम. आणि हे अगदी घराच्या जवळ सुद्धा पडतं आम्हाला. जिप्सी तुम्ही म्हणताय, जिप्सी चायनीज आणि जिप्सी कॉर्नर ते राहुल लिमये यांचं आहे. हो. आणि होम शेफ जे आहेत ते अदितीचं आहे. अदितीची दुसरी ओळख म्हणजे राहुल लिमयेंची मुलगी तर ती आहेच, ती स्वतः अतिशय ब्रिलियंट शेफ आहे. तिचे अनेक रेस्टॉरंट्स आहेत आणि ती विठ्ठल कामतांची सून सुद्धा आहे. हो. अशी तिची एक अशी छान वेगळी ओळख आहे. सो तुम्हाला काय आवडेल खायला किंवा प्यायला इथे? ते आधी तिला ऑफकोर्स माहिती असेल, आपण तिला बोलवूया का? आई, तिचे बाबा, सगळे भाऊ, सगळे तिचे मामा मामी सगळे माझ्या ओळखीचे आहेत. त्यामुळे तिने विष दिलं तरी मी पिन माहिती ना. त्यामुळे तिने ठरवायचं काय द्यायचं. कारण जिप्सी कॉर्नर इथलं मी एवढा फारसा मग तिथं खाल्लेलं नाही असं उरलंच नाही काय. त्यामुळे तिला येऊ दे. आणि मला आवडतं म्हणजे काहीतरी ती करते गंमत, ती जादू आहे त्याच्यात काहीतरी, आणि ते मस्त असतं. आदिती, वेलकम. हाय हाय संजय काका. हाय. हाय हाय हाय. हाय सुलेखा. आय एम सॉरी, मी तुझ्याच रेस्टॉरंट मध्ये तुला वेलकम वेलकम ये वगैरे म्हणते. एकतर तू खूप खूप दिवसांनी येतेस, टिया तर नेहमीच येते. आता कसं झालं, आय थिंक ओल्डर जनरेशन, यंगर जनरेशन, त्याच्यामुळे जुलिया खूप येते. तुम्ही तर खूप महिन्याने येताय संजय काका. एक तर 2 वर्ष काही होतच नव्हतं ना, कुठे बाहेरच जात नव्हतो. आज तुमच्यासाठी मी फेवरेट रसमलाई पेस्ट्री केली आहे. आणि सुलेखा, तुझ्यासाठी आता मी नवीन हॉट चॉकलेट करणार आहे, तर मी तुम्हा दोघांना ते पाठवणार. थँक्यू hope you सो enjoy. मच. आणि थँक्यू फॉर दिस वंडरफुल प्लेस. माय प्लेजर. थँक्यू सो मच. सो संजय दादा, मस्तपैकी गरमागरम माझ्यासाठी हॉट चॉकलेट येत आहे, तुमच्यासाठी पेस्ट्री येते. तोवर आपण धमाल गप्पांना सुरुवात करूया. तुमच्या जन्माची कहाणी मला माहित नव्हती, पण आज कळली. पण असे असंख्य किस्से आहेत तुमच्या आयुष्यात, आणि तुमच्या नावाचा सुद्धा एक किस्सा आहे ना? हा, नावाचं म्हणजे कसं की माझा तो जन्म झाला अशा सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर मग वडील दौऱ्यावर आले, मग आजोबा आणि वडील यांच्यामध्ये अत्यंत मायेने एकमेकांची विचारपूस झाली. मग माझं नाव ठेवायची वेळ आली. तर मग काय ठेवायचं नाव, तर पत्रिकेप्रमाणे काहीतरी थ वगैरे असे शब्द आहेत. तर म्हणजे दत्तात्रय ऑलरेडी वडिलांचं नाव होतं, त्यामुळे परत दत्तात्रय मोनी ठेवलं असतं तर कोण कोणाला बोलवतं तो प्रश्न पडला असता. थचं काही नाव नव्हतं. थचं एक नाव होतं, ते म्हणजे थिबा.
अच्छा. ब्रह्मदेशचा राजा. हं. पण मग माझं नाव थिबा ठेवायचं म्हणजे मग पुन्हा भारत पारतंत्र्यात जाणार, मग पुन्हा ब्रह्मदेशवरनं मला बोलवणार, मग माझ्या नावाचा राजवाडा बांधणार, मग मी तिथे ते सगळं होण्यापेक्षा थचं नाव ठेवणे असं कळलं. मग काय नाव ठेवायचं तर तेव्हा ना माझ्या बाबांबरोबर त्यांच्यावर एक काम करायच्या शांताबाई जोग म्हणून, हा. म्हणजे आपले आनंद जोग आहेत ना त्यांच्या हं. मातोश्री. तर त्या माझ्या बाबांबरोबर सुंदर मी होणार नावाचं नाटक करायच्या हा. पु ल देशपांड्यांचं. तर नावावरनं असं झाल्यानंतर मग त्या म्हणाल्या की अरे तू आता नाहीतरी याच्यामध्ये कवी संजय म्हणून एक पात्र होतं ते तू करतोस आहे ती भूमिका, हा. तर मग मुलाचं नाव पण संजयच ठेव. अच्छा. म्हणून मग त्या सुंदर मी होणार नाटकामध्ये माझे बाबा संजयचं काम करायचं, त्याच्यावरनं माझं नाव संजय असं ठेवलं. हो हो हो. आणि अन्यथा थिबा वगैरे ठेवलं असतं तर सगळं इतिहास भूगोल सगळं खूप वेगळं झालं असतं. त्यामुळे वडिलांनी शानपणाने संजय नाव ठेवलं. तुमच्या घरामध्ये म्हणजे तुमचं अख्खच कुटुंब अभिनयाशी नाटकाशी निगडीत होतं. म्हणजे आई म्हणजे बाबा आई संस्कृत नाटकात वगैरे काम करायची, नंतर आजी एखाद आजोबा सुद्धा. व्यावसायिक नाटकात एक दोन काम केलं होतं त्यांनी. मग नंतर काय बाबांनी आणि आईनी दोघांनी त्यांचं सगळं हे होतं ना, म्हणजे बाबा मिलमध्ये होते तर मग ते जनरल मॅनेजर झाले, आई माझी अंडर सेक्रेटरी झाली, त्यामुळे मग त्यांना ते जमेना, मग त्यांनी सोडून दिलं. माझे आईचे वडील हे त्या काळात स्त्री भूमिका करायचे. हो. नंतर माझी आजी होती एक, तिचा भाऊ थोडासा लांबचा असं म्हणजे शंकर घाणेकर स्वर्गीय. मी त्यांना एकदाच बघितलंय, पण असं म्हणजे ठीक आहे, म्हणजे मी मोठा झालो तोपर्यंत सगळ्यांनी काम करायचं बंद ठेवलं. म्हणजे आता वारसा वगैरे असं काही नव्हतं. फक्त माझी आई संस्कृत नाटकात काम करायची. दर 12 वर्षांनी तो महोत्सव व्हायचा आणि 12 नाटकं असायची मला वाटतं, आणि 8:30-9 वाजता नाटक सुरू व्हायचं. सगळं नाटक संस्कृत. ते पहाटे 3:30-4 पर्यंत चालायचं. मग तिथे सगळ्यांना उत्तम जेवणाची सोय असायची आणि मग सगळे घरी यायचे. त्यातलं एक महोत्सवातली 4-5 नाटकं मी बघितली 1972 साली मला वाटतं. त्याच्या आधी जो महोत्सव झाला तो 1960 साली होता. तर तेव्हा माझे आई काम करायची उत्तराम चरित्रम आणि वेणी संवारम या 2 नाटकात. तर वेणी संवारम मध्ये ते रक्तानी द्रौपदीची वेणी घालतो भीम, ती गोष्ट होती सगळी त्याला. आणि माझी आई त्याच्यामध्ये गांधारीचं काम करायची आणि माझे बाबा धृतराष्ट्राचं काम करायचे. तर तेव्हा असं झालं की माझी आई म्हणाली ते ते काय त्यांचं नाव, त्याला अण्णा म्हणायचे, पी जोशी म्हणून, ते ब्राह्मण सभेचे त्या महोत्सवाचे सर्व होते. त्यांच्यासमोर बोलायची कोणाची टाप नव्हती, म्हणजे ते काही कोणालाही बोलायचे, पण मन अत्यंत शुद्ध. म्हणजे एकदा ते त्या काळातल्या मुख्यमंत्र्यांनी म्हणाले होते, अहो आता एवढं सगळं झालं, मुख्यमंत्री झाला, काजू बिजू बरं ठेवा इतकं. आणि त्याच्यावर मुख्यमंत्री हो हो असं म्हणाले. इतकं त्यांना सगळ्यांना माहिती होती. तर ते अण्णा होते, तर ते सगळंच नाटकाचं बघायचं. सुदैवाने ते काम करायचे नाही, पण बाकी सगळं बघायचं. तर माझी आई त्यांना म्हणाली की अण्णा या वेळेला मला नाही जमणार हा, कारण काय झालंय की मला दिवस गेले म्हणजे माझ्या वेळेला. तर म्हणाले ते होऊन जाईल. ती म्हणाले अहो होऊन कसं जाईल, ते आधी होणार नाही, मला डेट दिली ते आपल्या महोत्सवानंतर आहे. मग काय झालं, तर नाही असं पोट दिसतं, मग ते असं करा. गांधारीला 100 मुलं झाली, ती तशीच असणार, तुम्ही शाल घालून काम करा. म्हणून मी 7.5 महिन्याच्या माझ्या वेळेला आई प्रेग्नंट होती, तेव्हा त्यांनी शाल वगैरे घालून ते गांधारीचं काम केलं होतं. आहे मानून आता काय पोटात संस्कार वगैरे काय माझा विश्वास नाही, पण इतकं जवळ झालं होतं. त्यानंतर एक नाटक होतं, त्याच्यात मी खूप ताना होतो. तेव्हा काहीतरी 1-2 प्रयोग होते, तेव्हा ते खरं मूल आणायचं वगैरे, म्हणून मला ते घेऊन गेले होते स्टेजवर. मला आठवत नाही अर्थात, मी खूप लहान होतो, पण असं म्हणतात. तेव्हापासून आहे मी काम करतोय, पण त्यानंतर मी कधीच काम केलं नाही. शाळेमध्ये वगैरे मी इतका लाजरा बुजरा होतो की काय म्हणतात. हो, पडदा उघडला तर एकदा सगळी मुलं सगळं बघितल्यावर 1-2 मुलं रडायला लागली, मग मी पण रडायला लागलो. मग विनय एडेकर होता, तो माझ्याबरोबर होता, तो पण रडायला लागला. लोक हसले आणि 30 सेकंदामध्ये पडदा पडला. परंतु त्या निमित्ताने एक जवळजवळ विश्वविक्रम असा झाला की स्टेजवर ते सगळे रडत आहेत आणि प्रेक्षक सगळे हसतायत. म्हणजे गंभीर नाटक विनोदात परावर्तीतून 30 सेकंदात संपून
अप्रतिम रसपरिपोष झाला असं मला वाटतं पहिलं आणि शेवटला नाटक असेल. मी त्याच्यानंतर कधीच नाही काम केलं फारसं. पण तुमचं लहानपण बालपण कसं होतं? त्या काळात बालपण मजेतच होतं ना सगळं. हम्म. एक तर शाळा घराच्या जवळ होती. आई वडील दोघेही नोकरी करायचे, त्यामुळे दुपारी आल्यानंतर काय नाही कपडे बदलले थोडे इकडे तिकडे जरी चालायचं. हा. संध्याकाळी सगळं 7 वाजता नीटनेटकं करून बसलं की व्हायचं. हा. आणि गंमत अशी होती ना की तेव्हा सगळंच कमी होतं. हम्म. पालकांचं उत्पन्नही कमी होतं, तरी सुद्धा गरजा इतक्या कमी होत्या की त्यात आरामात राहता यायचं, हम्म. थोडंफार छान चुकीत राहता यायचं. सगळं सोपं होतं. म्हणजे हम्म. माहीमला एखादा माणूस असेल आणि त्याला जर दादरला पोहोचायचं असेल तर तो घरात निघताना सांगायचा मला 25 मिनिटं लागतील. हा. आता कसं होतं की आपण माहीमवरनं दादरला जायचं असं मध्ये काम येतं, आपण मोबाईलवर सांगतो आत्ता निघतोय रे घरातलं. खोटं बोलत नाहीत. त्याचं खोटं बोलायची सोय नव्हती, त्यामुळे सगळं उलगडलेलं होतं. हम्म. माणसं व्यवस्थित होती. आता निघतात, अरे राहिलं 1 मिनिट, हे जरा मोबाईलवर. तसं नाही, आपण घर बंद केलंय की नाही, सगळं करून सगळे व्यवस्थित असे लोक निघायचे. सोपं होतं आयुष्य, मजेदार होतं, सुख कमी होतं आताच्या मानाने, हा, हा. पण त्या सुखाची गरजच वाटत नव्हती, कारण हा. आनंद भरपूर होता. हम्म. हम्म. खरं फार छान होतं. आताचे मुलं त्यांना जास्त वेगळ्या गोष्टीत अक्कल आहे, जास्त हुशार आहेत. आज 10-12 वर्षाची मुलं सहज इकडनं तिकडे पुण्याला एकट्याने बसून जातात. आम्हाला तेव्हा गल्लीच्या बाहेर सुद्धा पाठवायला काकू करायचे. त्यामुळे तेव्हाची आनंद वेगळा होता, आताचा वेगळा आहे. पण सोपं होतं आयुष्य. परीक्षा 7 जूनला पाऊस पडायचा, हा. 1 तारखेला केरळला पाऊस यायचा, 7 जूनला मुंबईत पाऊस पडायचा, पहिल्या पावसात भिजत जायचं. सगळं ठरलेलं होतं. हम्म. दुसऱ्या आठवड्यामध्ये सुट्टी लागायची, पहिल्या आठवड्यामध्ये शाळा. छान होतं, गावाला जायचं, सगळं सगळं सगळं. मामाच्या गावाला जाऊया असं म्हणायला लागायचं नाही, लोक आपापल्या गावी जायचे. छान होतं, सोपं आयुष्य. तुम्हाला कळलं कधी की तुम्हाला अभिनेता व्हायचंय? मला ना फार मी लाजरा बुजरा होतो. मला ना असं माझा अजूनही विश्वास नाही आहे, बसतोय. म्हणजे खरंच आहे की कसं तरी व्हायचं, काम लोकांशी बोलायचं, कसं बोलायचं. आणि काय व्हायचं, मला वाचनाचा खूप नाद होता, त्यामुळे फार लहानपणाचं मी वाचायला लागलं. मग वाचण्यातच जास्त असायचो. हम्म. 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6 तास वाचायचो. हो. हा, म्हणजे मी 4थी-5वीत होतो तेव्हा नाथमध वगैरे सगळं वाचून झालं होतं माझं. आणि त्यामुळे मी फार खेळायला जायचो नाही, कारण मग जन्म माझा अशा अवस्थेत झाला म्हणजे तब्येत थोडी तोळा मासा असायची अच्छा. बऱ्यापैकी. त्यामुळे मी इकडे कुठे जायचो ना, त्यामुळे एक प्रकारचं असं हे होतं. तर मग एकदा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा एकदा नाटकाची ती निवड करतात, तर ती माझे मित्र गेले होते म्हणून मी तिकडे त्यांना बघायला गेलो होतो. मग तो दरवाजा लावला आणि जे आत आले त्यांनी सगळ्यांनी वाचायचं. तर मला नाही वाचता येणार, तो दिग्दर्शक होता भालचंद्र झा म्हणून. तो म्हणाला नाही सगळ्या वाचलंच पाहिजे, पण नाही येत म्हणून. मला असं भीती वाटत होती की मी आता बोलतोय तर लोक बघतायत. तर म्हटलं हे जरा कमी करा. तर ते असे लाईट होते, ते कॅरम खेळतात ना, ते असे करून खाली आणले दोन्ही. त्यामुळे मला ना समोर, बरं मला चष्मा लागला होता, त्यामुळे तो काढल्यानंतर मला समोर असं दिसेना की नेमकं काय त्यांची प्रतिक्रिया आहे. हा, म्हटलं हे बरं आहे, हे आता काही दिसत नाहीत. आणि मग मी काय तो परिच्छेद म्हणायचा तो म्हटला. आणि मग तो दर्शक नाही, तो काम कर. मग मी ते काम केलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला जर हे आत्मविश्वास परत मिळवायचा असेल तर मला नाटकात काम केलं पाहिजे. तेव्हा काही चित्रपट वगैरे नव्हता, दूरदर्शन पण नव्हतं, दूरचित्रवाणी पण नव्हतं. पण मग पडदा उघडला ना की तुम्हाला समोर काळोख असतो. मग काय चाललंय लोकांच्या तोंडावर, काय भाव ते कळत नाही. म्हणून मला ते औषध असं म्हटलं तरी, याला पण काय थेरपी म्हणतो, उपचार म्हणून मी ह्याच्यात पडलो आणि मग मला आवडायला लागलं. मग नंतर मी माझं थोडंसं शिक्षण होतं ते पूर्ण केलं, बँकेत नोकरी केली, पण तरी मन ह्याच्यातच होतं. म्हणून मग मी 3-1 वर्ष नोकरी केली बँकेमध्ये. मग बँकेच्या आणि माझ्या परस्पर सहचार्याने दोघांनाही बरं वाटेल, बँकेला जास्ती बरं वाटेल म्हणून मग मी ती नोकरी सोडली. आणि मी 86 कुठल्या बँकेत होता? कॅनरा बँकेत होतो.
बाकीच्या बँकेमध्ये ना काय होतं, कलाकारांना वगैरे थोडी सूट असायची. हा हा. कॅनरा बँकेत नव्हती फारशी, हम्म, हम्म, हम्म. कारण नव्हती म्हणजे काय आता. हम्म. आणि एकच मला कलाकार माहिती त्यावेळेचा, वारला तो बिचारा, शिरीष कर्णिक म्हणून, तो फक्त कॅनरा बँकेत होता एवढं मला माहिती. बाकी नसायचं. मग मी सोडली ती नोकरी आणि मग काम करू लागलो. बहुतेक वाईट काम करत असेल मी, कारण 5-6 नाटकं पडली. आणि पण मग सुधीर जोशी होता एका नाटकात, रीमा होती, त्याने मला खूप त्या काळामध्ये सांभाळून घेतलं. हा. असं नाही, होईल रे होईल रे. मग हळूहळू मी ह्याच्यात पडलो. पण एक नक्की आहे, आजच्या दिवसाच्या पर्यंत मला पश्चाताप नाही कधी झाला की मी या नाटकात, या व्यवसायात पडलो म्हणून. हम्म. आनंद मिळाला, मजा येते, लोक ओळखीचे झाले असंख्य. हम्म. काही लोक खरंच त्यांची ओळख झाली नसती तर हुरहुर वाटली असती, असे काही मित्र मिळाले. काही लोक भेटले ते या व्यवसायामुळे भेटले, त्याचा पश्चाताप होतो मला कधी कधी. परंतु आनंद वाटणारे लोक जास्ती आहेत. वा. आणि बाकीच्या लोकांना मग हळूहळू, मी मगाशी म्हटलं ना की लाजरा बुजरा होतो, मग या व्यवसाय, त्यामुळे मी थोडा धीट झालो, आत्मविश्वास आला. त्यामुळे आता कोणी असं समोर आलं ते मी अगदी तोंडावर सांगू शकतो की नको बा, आपल्याला, मला काय तू आवडत नाहीस, तू नको मला भेटू. आणि बरं वाटतं मला मनापासून. आणि शिवाय काय होतं की शेवटी पैसे मिळवणं आलंच ना, म्हणजे कुठल्याही व्यवसायात तरी पैसे लागतातच. म्हणजे की डॉक्टर, कलाकार आणि शिक्षक या तिघांवरच जरी सगळी समाजाची जबाबदारी असली तरी पैसे सगळ्यांना मिळवायला लागतात. तर आपण काम करण्यातला आनंद आणि त्यातच पैसे मिळणं ही गंमत आहे. उद्या काय पोटासाठी मला वन खात्यामध्ये तरी जायला लागलं असतं तर गेलो असते, पण मला आनंद, पशुपक्ष्यांना आणि सिंह वाघांना बघून मला काय फारसा आनंद झाला नसता. तिथे आनंद होतो, ही गंमत आहे. आता मग इतकं मला आत्मविश्वास आहे की मी थांबतच नाही बोलायचं म्हणून. सो संजय दादा, मस्तपैकी तुमचा रसमलाई केक आलाय, माझा हॉट चॉकलेट आलाय, तुमची कॉफी आली आहे. मस्त आहे. मी रसमलाई केक आहे तो खायचा, आणि तू मगाशी गिफ्ट दिलेलं हा. होतं ते वेट लॉस वरचं पुस्तक, क्या बात आहे, काय कॉम्बिनेशन, वा 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 वा. बरं, मी तुम्हाला असं विचारत होते की तुम्ही जवळपास 50हून जास्ती नाटकं केली आहेत ना? हो, 61. बाप रे. मी 50 हे बरोबर आहे, कारण उरलेली 11 अशी होती ना की जी आता आठवलं तरी असं रात्री झोपेतनं जाग येते दचकून वगैरे. वाईट होते ते, काय केलं तर काय. बरं, तुम्ही मालिका सुद्धा केल्यात, सिनेमे सुद्धा हो, केलेत, हो. पण त्यातल्या अशा काही भूमिका तुम्हाला अगदी म्हणजे तुमच्या दिल के करीब आहेत, ज्याच्यावरून तुम्हाला असं वाटलं की नाही, आता मला हे येऊ लागलंय आणि इथे माझा जम बसू लागलाय, असं काही आठवण? बरेच वेळेला असं झालं ना की पुनरुज्जीवित नाटकं जी मी केली त्या मनाने ती खूप गाजली. म्हणजे माझ्यामुळे गाजली असं नाही, नाटकच चांगली होती. मग आता मी ती फुलराणे केलं. ती फुलराणाची मी, ती फुलराणे नाटकाचे पु ल देशपांडे करायचं. मी भक्तीबरोबर 467 प्रयोग केले. किंवा अशी बायको हवी नावाचं एक नाटक होतं, त्याचे आम्ही जवळजवळ 300 प्रयोग केले, ते पण पुनरुज्जीवित. लग्नाची बेडी नावाचं नाटक केलं, पुनरुज्जीवित. त्याची परत 300-350 प्रयोग झाले. मग मी ते नंतर एकदा स्वतः दिग्दर्शित केलं. म्हणजे ते नाटक इतकं मोठं आहे की ते दिग्दर्शित करायला ट्रॅफिक पोलीस सुद्धा असं करून गेलं तरी नाटक बसवलं, इतकं सुंदर नाटक आहे. त्याचे एक 70-80 प्रयोग झाले. त्यामुळे बऱ्याचशा भूमिका ना आधी ज्यांनी केलं, तो मी नव्हेच, मी 30च प्रयोग केले. त्यातल्या मी 31वा प्रयोग केला असता तर मला कदाचित ती भूमिका जमली असती असं मला स्वतःला वाटतं, कारण त्याच्यावर पणशीकरांचा इतकं छाप होता. बाकी मी आता काय झालं की कुसुम नवरलेलेचे 700 प्रयोग केले. माझे हे हीच तर प्रेमाची गंमत आहे ते 800 प्रयोग केले. परंतु एवढी नाटकं करून सुद्धा कुठल्याही एका भूमिकेवरती मी ठसा नाही उमटवू शकतो. हे दुर्दैव आहे. म्हणजे आता नाना पाटेकर म्हटलं की पुरुष, विक्रम गोखले म्हटलं की बॅरिस्टर, असा कुठल्याही भूमिकेवरती ठसा मी उमटवला नाही. ही माझ्यातली कमजोरी आहे. चांगली नाटकं मिळाली तरी मी नाही उमटवू शकलो. महत्वाची गोष्ट याच्यावर मी थोडं विषयांतर असं आहे की पूर्वीसारखे लोक म्हणतात, पूर्वीसारखे असे बघ ना,
डॉक्टर घाणेकर, सतीश दुबाशी, दत्ता भट असे, अरुण सरनाईक, यशवंत दत्त असे कलाकार हल्ली होत नाही. त्याचं कारण असं मला असं वाटतं की तितक्या मोठ्या भूमिका लिहिल्या जात नाहीत, त्या व्याप्तीच्या भूमिका. म्हणजे इतिहासकार भानू, गणपतराव बेलवलकर, गुलाबराव, ह्या अशा भूमिका, बॅरिस्टरमध्ये अशा भूमिका इतक्या मोठ्या, ज्याला आपण म्हणतो ना की प्रत्यक्ष मानवापेक्षा थोड्या मोठ्या, लार्जर दॅन लाईफ भूमिका लिहिल्या जात नाहीत. त्यामुळे तितके मोठे कलाकार निर्माण होत नाही. तितके मोठे कलाकार निर्माण होत नाही, त्यामुळे तितक्या पद्धतीचं त्या नाटकाचं एक असं आव असून टाकावं असं होत नाही. त्यामुळे त्याचे प्रयोगही तितके जास्त होत नाही. आता प्रशांत दामले इतका मोठा कलाकार आहे, गेली 30-32 वर्ष तो एकटाच त्याची बहुतेक सगळी नाटकं त्याची चालतात. परंतु त्याचा छाप असं तू म्हणशील तर ब्रह्मचारी आणि मोरूची मावशी. बाकी तो एका लग्नाची गोष्ट, दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, 10वी गोष्ट, 15वी गोष्ट काय करू दे, पण त्याचं छाप त्या नाटकांमुळे बसलं. त्यामुळे मोठी नाटकं लिहिली जात नाही, त्यामुळे मोठ्या भूमिका लिहिली जात नाहीत, त्यामुळे मोठा वाटावा असा कलाकार होत नाही. की ते जी गंमत आहे ना ती नाहीये. त्यामुळे असं वाटतं की सगळं छोटं छोटं असं वाटतं ना, तर लिहितात, चांगलं लिहितात, लेखक चांगले आहेत, मोठ्या भूमिकाच नाही लिहिल्या. त्यामुळे मग आता काही काही कलाकार आत्ताचे इतके सुंदर आहेत, जितेंद्र जोशी आहे, प्रसाद ओक आहे, सुंदर सुंदर कलाकार आहेत, तितक्या मोठ्या भूमिका नाही लिहिल्या गेल्या. त्यातल्या त्यात मला आठवतं, म्हणजे वादग्रस्त असली तरी शरद पंक्षेसाठी नथुराम निर्माण झाला. कधीतरी हे त्याचं कारणही मला असं वाटतं की 2 अंकी नाटकं त्याच्यात नाही पूर्ण. ते 3 अंकी ते चढत गेलं पाहिजे, त्याला एक उत्कर्ष बिंदू पाहिजे, मग त्याचा पतन बिंदू पाहिजे, त्यात संघर्ष पाहिजे. हे सगळं 2 अंकात होत नाही. पण आता 3 अंकी नाटकं चालणार. बरोबर, लोकांचा पेशन्स. बरोबर. हिमालयाची सावली नावाचं नाटक आलं होतं, 3.25 तास होतं, उत्तम सिनेमाचं. आशुतोष गोवारीकरचे सिनेमे काही चालले, काही नाही चालले, पण जे चालले ते खूप मोठे होते. तुम्ही चांगलं केलं तर का नाही. तुम्ही जर उत्तम जेवायला घातलं आणि मध्ये फटाके लावले तर लोक उठून जातील, पण चांगलं जेवण देतात लोक 15-20 मिनिटांनी, अर्धा तास फक्त जेवतील. लोकांवरती दोष तुम्ही नका टाकू. आधी तुम्ही लिहिता, मग लोक बघायला येतात. मी असा कुठलाच नाटककार बघितला नाही की जो हिंदू कलेत गेला, मी एक नाटक लिहू का, नाटक लिहू का, नाटक लिहू, असं कोणीच करत नाही. तो नाटक लिहितो, मग लोक बघायला येतात. त्यामुळे लेखकावर जबाबदारी आहे. त्याने असं कधीच म्हणता कामा नये की लोकांची आवड अशी आहे आणि अमुक आहे तमुक आहे. तुम्ही म्हणता ना साहित्याने परिणाम होतो वगैरे, अमुक होतं तमुक होतं, साहित्य दूरगम. साहित्याने काही परिणाम होत नाही. एकच प्याला नाटक वाचून एकाने दारू सोडलेली नाही आतापर्यंत. किंवा त्यामुळे आणि प्रबोधन वगैरे हा प्रकार मला नाही. सिनेमा, नाटक हे मनोरंजनासाठी असतं. मूलतः एखादं पुस्तक तू घेतलंस विकत, तर त्याचे पहिला निकष काय असतो की ते शेवटपर्यंत वाचलं पाहिजे. मग तुम्ही हालअपेष्टांवर लिहा, पण त्याही उत्तम लिहिल्या गेल्या पाहिजे. त्याही लोकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवलं पाहिजे. नाहीतर बरेच वेळेला असं दिसतं, घरात आपण असे चालत असतो आणि खिडकीतून एखादं पुस्तक भरकन खाली येऊन रस्त्यावर पडतं. आपल्याला वाटतं कोणाच्या तरी हातून चुकून पडलं असेल. नाही, त्याने ते कंटाळून अर्ध्यावरती वाचून फेकून दिलेलं असतं. ते तसंच सिनेमा, नाटक हे मूळ मनोरंजन. त्या जर समाज प्रबोधन होत असतं नाटका सिनेमाने, तर टिळक बिळक आगरकर वगैरे लोकांनी 6 वर्ष तुरुंगात त्यांनी फिल्म कंपन्या काढल्या नसत्या का. त्यामुळे त्याची वेगळी फार गैरसमज होता आपल्याकडे. मी असं समस्यावर ठीक आहे, सगळं मान्य, समस्यांवरती नाटक लिहा, सगळं करा. ते नाटक बघायला आल्यानंतर सर्व लोकांना ती समस्या तुम्हाला जशी भिडल्यासारखी वाटते तशी भिडेलच असं नाही, पण ती त्यांना शेवटपर्यंत तिकडे ठेवलं गेलं पाहिजे, अशी लिहिली गेली पाहिजे. हा मूळ दोष आहे. सिनेमामध्ये म्हणा, नाटकामध्ये म्हणा, रंजकता पाहिजे. तुम्ही आधी बनवता आणि नंतर लोक बघतात. तू एखादा चित्रपट निर्माण केलास तर तू लोकांना या शूटिंगला पहिल्या दिवस नाही ना, तू सगळं करून. बरोबर. त्यामुळे तुझ्यावर जबाबदारी आहे चांगलं. एखादी भूमिका तुम्ही जेव्हा घेता तेव्हा काय निकष लावता, किंवा एखादी भूमिका घ्यायची का नाही, त्याला हो म्हणायचं का नाही म्हणायचं, ते कसं ठरवता?
ते स्क्रिप्ट पूर्वी घरी स्क्रिप्ट द्यायची. तर आल्यानंतर मी काय करायचो, दुपारी जेवायचं भरपूर आणि स्क्रिप्ट वाचायला बसायचं. हा. मी जर झोपलो हा. तर लोक झोपणार, हा. कारण बहुतेक प्रयोग दुपारचे असायचे तेव्हा. सकाळचे आणि रात्रीचे कमी असायचे. लोक नक्कीच 4-4:30 प्रयोग म्हणजे जेवून येणार, हा. बरोबर ना. हा. म्हणजे ते जर 4:45ला असे झाले तर निर्माता आडवा होणार. हे मला म्हणजे मी नाही ठरवलं. पहिल्यांदा आपण सुरुवात असते ना तेव्हा आपण घेतो ना हे चालेल की काय. तर मला ते मोहन तोंडोळकर म्हणून बाबांचे मित्र होते, त्यांना मी एकदा विचारलं, तुम्ही कसं निर्माता म्हणून नाटक कसं निवडता हो. त्याच्यामुळे ते तुला माहिती आहे ना, काकू उत्तम स्वयंपाक करते. म्हटलं हो. की रविवार मस्तपैकी असा मांसाहारी जेवतो, एसी लावतो, स्क्रिप्ट पडत बसलो. मी झोपलो तर उठल्यानंतर जिकडे वाचलाय तिथेच बंद करतो, देऊन टाकतो. मी झोपलो तर लोक नाही का झोपणार. पण मी साधारण असं करतो की मला ते एका बैठकीत वाचता आलं पाहिजे. जर मला आवड, अर्थात माझी आवड मी सर्व काही नाही चुकलेली आहे, पण असं मी ठरवतो बाबा. मग आजूबाजूला कोण काम करतं हे असतं. काही 1-2 कलाकार आहेत, मी त्यांच्यावर तेव्हाच ठरवलंय की आपण ह्यांच्यावर काम करायचं नाही, त्यांना त्रास, मला जास्त त्रास, किंवा नकोच. तर मी साधारण इतकं ढोबळ मानाने ठरवतो. समाजावर काय परिणाम होण्याचा मी काय विचार करत नाही. मला आवडेल तर नाटक करतो. कधी फसतं, कधी बरेच वेळेला ते यशस्वी झालं. परंतु एक नक्की की मला आवडलं नाही हे नाटक, आणि मग ते दुसऱ्या कोणीतरी केलं आणि मग ते खूप गाजलं, असं एकदाही झालं नाही. हे नाटकाविषयी झालं. सिनेमा आणि मालिका, एकतर सिनेमामध्ये फार महत्वाच्या भूमिका मला कधी मिळाल्याच नाही. काही थोड्या त्या बहुत मिळाल्या, त्यात मी फार कमी केले सिनेमे, कारण तेव्हा सगळे विनोदी सिनेमे निर्माण व्हायचे आणि आपण त्या सिनेमामध्ये विनोदाचं साधन बनायचं नाही, म्हणून मी शक्यतो सिनेमा टाळत होतो. त्यानंतर मग मी नंतर लिहायला लागलो सिनेमा. तेव्हा बऱ्याचशा लेखकांना सवय असते की आपलं नाव, आपल्या नातेवाईकांचं नाव त्या स्क्रिप्टला टाचण करून द्यायचं. मी पण करणार, मी तसं काही केलं नाही. पण त्यातल्या काही भूमिका मला मग त्या दिग्दर्शकाने सांगितल्या, तू करशील का. आता मीच लिहिलं होतं त्यामुळे मी कसं म्हणणार ती वाईट होती. पण मी फार नाही चित्रपट केले. ठीक आहे, मला खरंच अगदी बरं वाटलं. आता मी गोदावरी नावाचा सिनेमा केला. महत्वाचं काम होतं, फार लहान वाक्य तर 5-7 होती, पण मला ते काम खूप आवडलं. स्वतःला आवडलं म्हणजे समाधान वाटलं करताना की असं काहीतरी झालं पाहिजे. आणि मालिकांचं असं की आपल्याला बरं, सिनेमाचं काय असतं, तुम्हाला जेव्हा सांगतात तेव्हा तुम्हाला साधारण असं समजावून सांगतात की तुम्ही गब्बर आणि बाकी सगळे जय वीरू वीरू आहेत. आणि जेव्हा सिनेमा सुरू होतो तेव्हा आपण ये सुसाट क्या होती है या भूमिकेत असतो जवळजवळ. त्यामुळे त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा. आणि मालिकांचं काय आहे की ती ऐतिहासिक मालिका आहे, ती बघता बघता विनोदी होऊ शकते. विनोदी मालिका बघता बघता गंभीर होऊ शकते. तुम्ही अशिक्षित असता, अचानक परदेशात जाऊ शकता, परदेशात कुठली साथ न येता अचानक तिथे मृत्यू पाहू शकता. त्यामुळे मालिका ही दैनंदिन ह्याच्यावर बघायची आणि करत राहायचं. मालिकाचं भवितव्य ठरवणारे दुसरेच कोणतरी असतात, ते आपल्याला कधीच आपल्या शूटिंगच्या आसपास दिसत नाही. ते सर्वज्ञ असतात, त्यांना जास्ती कळतं, त्यामुळे त्यांचं ऐकायचं. आपण ते रेड्याच्या तोंडून कसे वेद म्हणवले तसे ते वेद म्हणत राहायचे, जास्त डोक्याला ताप नाही करून घ्यायचे. तर तुम्ही लेखन सुद्धा भरपूर केलंय, करताय. भरपूर नाही, बरं केलं, ठीक आहे. सो तुम्हाला जास्ती काय आवडतं? मला लेखन करायला जास्ती आवडतं अभिनयापेक्षा. आता म्हणजे एकेकाळी खूप आवडायचं, पण हल्ली ते अगदी खरं सांगू का, थिएटर बिटरची जी सध्याची अवस्था आहे ना, तरी हल्ली प्रयोगाला जायचे सगळं खूप सुख उपलब्ध आहे. 17 आणि 18 दिवसाचे वगैरे दौरे आता नसतात. बरं, आता काय होतं की आम्ही कच्चे आहोत असं समजून त्या काळामध्ये भर उन्हाळ्यात मराठवाडा, विदर्भ, खानदेश असे दौरे व्हायचे की पक्के भाजून निघतील म्हणून. हल्ली तसं होत नाही. 3-4 दिवसाचे प्रयोगाचे दौरे असतात. मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद.
परंतु कंटाळा येतो खूप. ते सगळे थिएटर, त्याची अवस्था. नाही, आधी काही स्वर्ग होता असं नाही, नरकाचा भास होईल इतपत होतं. आता नरकच आहे असं कळतं म्हणजे. आणि त्या काळामध्ये सुद्धा की नांदेडला प्रयोग होत होता उघड्यावरती असायचं. तिथे कसे वृद्ध शीख जातीचे इसम यायचे. ते यायचे आणि लोकांना कळावं की आज रात्री नाटक आहे म्हणून त्यांच्याकडे त्या कसेट्स होत्या, कसेट लावायचे. सगळी मराठी सुंदर सुंदर गाणी जुनी. कुतूहलाने गेलो बघायला की हे एक आपलं जबाबदारी म्हणून लावताय ते काय, तर ते असे असे करत होते. तर मी जाऊन बसलो, छान गाणी चालली होती. तसं लक्ष गेले ते म्हणे काय सुंदर असतात ना मराठी गाणी. गदी माडगुळकर साहेब, सुधीर फडके कमाल केले त्याने. इतकं त्यांना ना ते हे होतं की प्रयोग व्हायला पाहिजे, हे पाहिजे. आता होत नाही ते. म्हणजे आपण गेलो तर काय, एक बरं आहे साखर कारखान्यातले प्रयोग नावाचा जे हा होता ना, तो हल्ली नसतो. म्हणजे आपल्याला कधीतरी दुपारी जाऊन पोचायचं, मग काहीतरी ते जेवायला घालणार. एकेकाळी तिथे खूप लाड करायचे, पण नंतर काही नटांनी मस्ती केल्यामुळे ते लाड बंद झाले. मग तिथे संध्याकाळी 7-7:30ला जायचं. तिथे एक साधारण कोपऱ्यामध्ये काजवे एवढा एक दिवा लुकलुकत असायचा आजूबाजूला. मग ते सगळे स्टॉल लागायचे, सगळं काय नाही, हे नाही, ते नाही. मग कुठेतरी आरसा, मग साधारण एवढ्या आरशामध्ये 5 लोक असे करून मेकअप करतायत. कधी कधी स्टेजवर एकच माईक असतो. मग आपलं बोलून झालं की तो असा ढकलायचा, मग तो समोरच्यानी पकडायचा, तिथून बोलायचं. बरं, प्रेक्षक इतक्या दूरवर असायचे की शेवटला प्रेक्षक आणि मी यांच्या घड्याळात जवळजवळ 2 मिनिटाचा फरक असेल. इतके लांबवर प्रेक्षक, अत्यंत रद्दड, घाणेरडा, किळसवाणा प्रयोग व्हायचा. पण सांगणारे असे रंगून आम्ही प्रयोग केले. बुवाबाजी खूप आहे ना आपल्या क्षेत्रामध्ये, रंगून सांगणारे. मला नाही वाटत बाबा माणूस वेडा मूर्ख असल्याशिवाय हे प्रयोग चांगले होतात असं म्हणणं कठीण आहे. तर गाणारे संगीत नाटक असे त्यांना काय आजूबाजूला काय चाललं कळत नाही. म्हणजे रुक्मिणी गायला लागली की बलराम विडी उडापेक्षा आत एका पावर असा एका पावर करत 2-2, 3 देतात. पण ते हल्ली बरं झालं, ते बंद झालंय. पण तरी सुद्धा तरी एकेकाळी कसं सगळे एकत्र असायचे. आता कोणतरी शूट करतं, तो निघून जातो, मग हा आपण वेगळं जायचं, तिकडे वेगळं जायचं, हे एकत्र हे सगळंच गेलं. आता चूक आहे असं नाही, पण ठीक आहे, त्या पद्धत ती समाजाची पद्धत झाली. मला नाही कळलं हे शूटिंगचं काय. म्हणजे पूर्वी कसं एक शूटिंग झालं, आपलं प्रयोग झाला की सगळे रात्री जेवायचे, बसमध्ये बसायचे. आता काय होतं, 2 लोक गाडी घेऊन येतात, 2 लोक ओला करून जातात. एकत्र जाणं येणं काही नाही. त्या एकत्र जाण्या येण्यातनं काही वेळेला वाईट गोष्टी घडत असतीलही, आणि परंतु एक चर्चा होत राहते, आज असं झालं रे, आज तसं झालंय, त्या वाक्याचं. हे जे तालमी नंतर जी एकमेकांत जी सुधारणा होण्याची ती गेलीच ना. आता मी कलाकार स्टेजवरच भेटतात. म्हणजे एकदा मी एक प्रयोग करायला गेलो होतो, प्रसादो दुसरं काम करत होतं एकाचं, त्याचा दुसरा प्रयोग होता. मी आधीपासून काम करत होतो आणि उरलेले 7 जण नवीन होते. त्यातला एक जण आला, मला म्हणाला नमस्कार, मला काही सही वगैरे होत नाही. मी काम करतोय. कुठलं? ते अमुक अमुक. तो कुठे आहे? नाही, त्यांनी सांगितलं की त्याला जमणार नाही म्हणून त्यांनी पाठवलं. म्हटलं बरोबर, ठीक आहे, बोला, आपण जरा वाक्य बोलून घेऊ. मला नाही माहिती. म्हणजे मला काहीच माहित नाही काय रोल आहे ते. म्हणजे म्हटलं कुठल्या रोल साठी आलायस तू? तो हा करायचा तू. म्हटलं तुला नाव पण माहित नाहीये? हो. 7 सीन मध्ये असतो 9 पैकी. हो, मग आता काय करूया? घ्या जरा सांभाळून. बरं ठीक आहे म्हणजे 5 मिनिटं दे मला, 5 मिनिटं. म्हटलं काम कर, एकटा ये आणि असं करून एक्झिट घे. आज जा आणि स्क्रिप्ट आहे ना आतनं बोलायचं आणि एवढंच म्हणायचं, खनतोय मालक खनतोय. मग तो आतमध्ये जाता, खनतोय मालक खनतोय. मग हा पूर्ण 2 एकर जमीन आहे आपली, पूर्ण खणून झाली पाहिजे असं म्हणून तो आतनं बाहेरनं असे. तुम्ही मस्करी करताय का? केलं. पण ही मस्करी करताय का? नाही, शपथ केलं. प्रसाद होतो त्या प्रयोगाला. तो म्हणाला मी घरी गेलो असतो. म्हटलं बरोबर आहे, शिवाजी मंदिरला बरोबर असतं, मी घरी गेलो असतो. मडगावला कुठे घरी जाऊ मी? केलेला असा प्रयोग.
एकदा आम्ही प्रयोगाला पोहोचलो, बिर्ला मातोश्री सभागृह. मंगेश कदम, मंगेश उत्तम नट, जरा बावरत होतो. आम्ही गेलो तर असं चिंताकारांत सगळे उभे. एकदा पाव करून नावाचं नाटक. म्हटलं काय रे, काय झालं? अरे ती अमुक अमुक ऍक्ट्रेस आहे ना, ती येऊ शकत नाही. म्हटलं बरं ठीक आहे, पहिली बेल दे. अरे पहिली बेल दे काय, ती येऊ शकत नाही. म्हटलं बरं ठीक आहे, मी बघतो काय. तर तो ते गणपतीचं देऊळ तिथे असा बसला, काय करायचं काय करायचं. म्हटलं थांब रे, लोक पहिल्यांदाच बघताय, त्यांना काय माहिती आहे. म्हटलं ती अमुक अमुक, तिला बोला इकडे इकडे. म्हटलं तुला ही भूमिका आत्ता करायची, तुला पाठ आहे? तर हो मला सगळं पाठ आहे. करशील? कसं करायचं सांगून. नाही मला कळलं कसं करायचं, ते हुशार होते ती. 10 मिनिटात ती. म्हटलं 1 मिनिट यांना म्हणून दाखव. मंगेशला त्या बरीचशीचा सांगितलं का, त्याने सगळे पहिल्या सीनची वाक्य म्हणून दाखव. हा ओके चल दुसरी द्या. का म्हणतो दुसरी काय, अरे ती आता पोहोचणार आहे का. बरं तो प्रयोग इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने घेतला, तो प्रयोग रद्द झाला. उद्या काय ते ओळखीचे लोक असतात. पण मी कसं काम करू. म्हटलं 1 मिनिट, तुला तिच्याबरोबर एक वाक्य नाहीये, तुला तिच्यावर फक्त नाच करायचं. ती बोलणार आहे माझ्या बरोबर, तू डोळे मिटून नाच कर. आणि तो केला प्रयोग. करायला लागतं असं, म्हणजे काय करणार. पूर्वीचा किस्सा आहे, एक कलाकार आला, शिवाजी मंदिर नाटकाचा दौरा निघणार होता. तर नाटकाचे नायक आले, बोला चिठ्ठी दिली. ते एका दुसऱ्या कलाकारांनी चिठ्ठी दिली, या पात्रास सखाराम बापू बोकिलांचे कपडे येतात, सांभाळून घ्यावे. करणार काय आता, दौऱ्यावर निघायची वेळ. त्याला घेतला, नाव काय तुमचं अमुक अमुक, आणि मस्त दिलखुलास माणूस, व्यवस्थित हे छान आमचे पोहे आणलेले करून हे गाव वगैरे जिंकून घेतलं त्यांनी मग. आणि ते मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे पहिल्या बरोच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ठीक आहे चांगलं झालं. ते उत्तम बोलला, व्यवस्थित बोलला. त्यांनी सगळ्या खणखणीत म्हटलं पाठ आणि सगळं. मला माहिती नाही, मी असं इथे वळतो, तुमच्या समोर येतो, तुम्ही असे मला मागे होतो, सगळं मला माहिती आहे. चांगलं झालं. मग सगळे आपापल्या याला लागले ना, ठिकाणी कोणी खायला म्हणा, कापडांचे ते. चला हळूहळू मेकअपला जमले लोक. बघतात तर तो जो आला होता तो दिसे ना कुठे, गेले कुठे इकडे तिकडे करून त्यांना. तर एका कोपऱ्यात ते असे करत बसले. काय ते एकाने विचारलं, काय झालं. एक छोटी गोष्ट मी सांगायची विसरलो. मला स्टेज फ्राईट आहे, मला स्टेजवर गेलं की भीती वाटते. ठीक आहे, पहिली नाही खूप वेळा असं झालेलं आहे. तर काय करणार, तुम्ही काय करू. बोललो काय माहित नाही. त्यांना सखाराम बापूचे कपडे चढवले, मग ते असे बसतात ते. मग तो लोड लावला, त्या लोडाला एक काठी लावून असे टेकवले. तो मुख्य भूमिका करणार होता, तो म्हणाला या खेपेस जर निजामाने जास्त त्रास दिला तर त्याचा पुरता बेमोड केला पाहिजे. कसं काय वाटतं तुम्हाला सखाराम बापू, हो ना. परंतु निजामाचा पूर्ण पराभव करून त्याला आपल्या भागामध्ये पिटाळून लावला तर त्याला जिवंत सोडावे की नाही ना. असं करून सगळे वाक्य असे करून त्यांनी केला. इथे अर्धा किस्सा संपला. अरे बापरे. प्रयोग संपल्यानंतर सगळे आपापल्या घरी जिथे राहायचं, कारण पुढचा परत दुसरीकडे होता, ते लॉजवर राहतात, तिथे लॉजवर घे. तोपर्यंत 1:30, 2, 2:30 वाजले होते. 4च्या सुमारास खूप मोठा गलबला झाला. निघाले ते बॅग घेऊन पळून चालले होते. त्यानं धरला, खोलीत टाकला, बाहेरनं कडी लावली. पण 7 दिवस करणार काय, बाहेर कडी लावली. आणि असं दुपारी खिडकी उघडायची, खिडकीतनं असं अन्न द्यायचे, रात्री परत बाहेर काढायचे.
हे खरं का किस्सा आहे? 5-10% इकडे तिकडे असेल पण हे खरं आहे. रेबीज झाल्यानंतर कसं खालनं थाळ्यासारखं होतात तसे. नाही नाही ऐक असं आम्ही एक नाटक करत होतो अंमलदार, मी आणि सुधीर जोशी. सुधीरवर मी 4-5 नाटकं केली आणि मला खूप त्याची आठवण येते अजूनही. आमचा सगळा ग्रुपच होता. आठवड्यातनं 3-4 दिवस तरी त्याची आठवण येते. फारच हुशार होता तो आणि इतका कमाल होता तो. तो एका नाटकात आम्ही काम करत होतो. तर मारामारी झाली असती प्रेक्षकांनी आमची, तर आम्ही जिंकलो असतो. इतके कमी प्रेक्षक त्या 1-2 प्रयोगाला होते. तर एक माणूस आला असं, ही पद्धत एकेकाळी होती, आता नाही झाली. कारण आता 3-4च पात्रांची नाटकं, 7-8 पात्र असलेलं एक माणूस आला. मला ओळखीचा होता दुसरा. अरे इकडे कुठे? हा गेला दुसरी मुंबईला. गेला म्हणजे अरे अजून सावंतवाडी आहे, हे आहेत, 5 प्रयोग आहेत. हा वाटवला तुला. बर तर आलं मी. दुपारी पोचलो. ते सगळं भीषण कल्पना दिली सगळी. त्याला फक्त स्टेथोस्कोप त्याच्या मापाचा होता. आधीचा जो डॉक्टरची भूमिका होती, आधी जो करणार होता तो आणि हा, फक्त स्टेथोस्कोप मापाचा होता. बाकी सगळं बिनमापाचं होतं. दुपारी 1 वाजला होता. मग पांढरा लेंगा आणला त्याच्या मापाचा, त्याला कांजी केली आणि तो जाऊन त्या लॉन्ड्रीला सांगितलं काय वाटेल ते करा. तो उन्हात सुकून त्याची पॅन्ट बनवली लेंग्याची. मग शर्ट आणला आणि मग सगळं जाऊन उभा राहिला. आमचा प्रयोग सुरू झाला. लोक येत होते, कोणाचं काय चाललंय माहित नव्हतं. तर आम्ही असे सगळे बोलतो. आम्हाला छोटी छोटी कामं होती. सुधीर जोशीला मोठं काम होतं. बाजूला होता तो जो आलेला बदली. एक मिनिट, सिगरेट उडली तर चालते ना? हा, कारण दामू काका, रमाकांत देशपांडे वगैरे खूप सिनियर होते. हा म्हटलं तसे ते चांगले आहेत, काय प्रॉब्लेम येणार नाही, उडू शकतोस. म्हणजे असं पुढच्या वाक्यासाठी आलो. मला आवाज आला म्हणून मी वळून बघितलं. त्यांनी विडी पेटवली होती स्टेजवर. चीफ सिव्हिल सर्जनच्या भूमिकेत होता. वासने सुधीर जोशीने असं वळून बघितलं माझ्याकडे. अरे काय आहे असं तुम्हाला म्हणाला. आणि सगळी भूमिकेतली नाव विचारू, अरे संजय हे काय आहे? म्हटलं मी काय म्हणते ढेऱ्याचं. अरे मरो त्या ढेऱ्याचं. मी काय विडी विजवती पहिली. त्याला मला वाटलं की तो म्हणतो की अदरवाईज मेकअप सिगरेट ओढली तर चालेल का? स्टेजवर सिव्हिल सर्जनचा म्हणून विडी कशी ओढेल? ते सगळं खापर माझ्यावर फुटलं माहिती ना. तू त्याला मुद्दामून करायला सांगितलं. आता हे दारुण आहे. पण मी शपथ सांगितलं. मी असं कसं सांगेन? मला वाटलं तो की आता काय होतं, तिथे अंक पडणार होता 5 मिनिटांनी. म्हटलं चालते रे. आता हे सगळं दारुण आहे. पडायची पण नाटकं. पण ही जी गंमत आहे ना एकत्र. आता आम्ही एकदा बसने चाललो होतो, तर एक मागून सारखी हॉर्न देत होता. आमचा 5:30चा प्रयोग होता. हा 9:30चा प्रयोग होता. तो मागून हॉर्न देतोय. तर पुढे आमचा बॅक स्टेज वाला होता. तो म्हणाला, ए राफिक जाऊ दे रे, त्याचा 5:30 शिवाय पुढे जाऊ दे. हा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे ना तो मिसिंग आहे आता. आता काय सगळंच प्रोफेशनल झालंय, व्यावसायिक झालंय. ती जी मजा होती ना, अर्थात एक होतं तेव्हा प्रापंचिक जबाबदारीत अडकलो नव्हतं वगैरे, तेही असेल. पण सगळ्यांना जरी विचारलं ना, तरी अगदी आत्ता काम करणाऱ्या लोकांना जरी विचारलं की ते नाही 10 वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केली, ती गंमत नाही येत आता. काय येत नाही माहित नाही. आता सुधीर जोशींची आठवण निघाली गप्पांमध्ये. मला खरंच तुमच्याकडून भक्तिताई बर्वे, विनय आपटे, मोहन वाघ यांच्याबरोबर तुम्ही खूप काम केलंय आणि तुम्ही खरंच हे सगळे तुमच्या दिल के करीब होते. त्यांची ओळख कशी करून द्याल? तसे खूप आहे. काही आठवणी सांगू शकाल का त्यांच्या बरोबरच्या? मोहन वाघांच्या बाबतीत म्हणजे आज ही एवढी माझी मुलाखत वगैरे लोक घेतात वगैरे वगैरे,
काय सेलिब्रिटी वगैरे म्हणून थोड्या शिवाय देतात. ते सगळ्याचं कारण मला असं वाटतं मोहन वाघ आहे. कारण माझी नाटकं चालत होती, पडत होती, चालत होती, पडत होती. आमच्या आसपासच्या परिसरामध्ये लोकांना संशय वाटत होता की मी कदाचित कलाकार असावा, खात्री नव्हती. तेव्हा एक नाटक मला विचारलं दिलीप कोलटकरनी, त्याचे निर्माते मोहन वाघ होते, दीपस्तंभ नावाचे, आणि मी ते वाचलं, मला खूप आवडलं. मला आवडतात अशी नाटकं, याला काय म्हणतो आपण, रोमांचकारी नाटकं. तर मी म्हटलं हो करूया. करायला लागलो, रिहर्सल सुरू झाल्या, तालमी सुरू झाल्या, प्रयोगाचं पहिल्यांदा गेलो तर आमचे फोटो वगैरे पेपरात आले. नंतर 10 दिवस होते. नंतर गिरीश नाटकात काम करत होता. आम्ही सगळेच एक पहिलं आम्हाला सगळ्यांना एक चांगली भूमिका अशी सक्षम पण तुम्ही 2 भूमिका करायचा ना? ते नंतर आलटून पालटून. ते नाही, याच्यात नाही. ते कुसुम मनोहरले कुसुम मनोहर. आणि पहिल्या अंकात त्याला भूमिका, दुसऱ्या अंकात मला भूमिका, तिसऱ्या अंकात मला एवढीशी भूमिका, आणि असं सगळं छान होतं. अत्यंत आखीव रेखीव असं. रिटर्न टू एडन नावाचं एक मालिका होती, ऑस्ट्रेलियन मालिका, 5 भागांची, 3 तासाची. त्याच्यावरती 5 तासांची, 5 भागांची. त्याच्यावरती परल मयेकरांनी, मोहन वाघांनी ती पाहिली, सांगितलं ह्याच्यावर आपण नाटक लिहून घेऊ. म्हणून त्याच्यावर मग नाटक लिहिलं. त्याच्यावर मग ते पुढे रेखा आणि ते सिनेमा आला होता, चेहरा जळतो आणि चेहरा बदलतो तो, आणि खून बरीमा. आणि मग ते झालं. मग रिहर्सल चालले होता. गिरीश आणि आम्ही खूप हे नाटक आपलं चालणार वगैरे. तेवढ्यात गिरिजाचा जन्म झाल्याचं कळलं, म्हणून तो 3 दिवसासाठी नागपूरला जाऊन आला. मला वाटतं तिचा असा 31 तारखेचा जन्म आहे तिचा, डिसेंबर. आणि तो परत आला. त्याच्या आदल्या दिवशी मला ताप आला, तो कमीच होईना. बरं, डोळे मिटले की गरगरायचं, डोळे उघडले की डोकं दुखायचं, असं काहीतरी 2-3 दिवस त्यात गेले. 15-16 जानेवारी नाटकचा पहिला प्रयोग होता, आणि डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला टायफॉइड झालेला आहे. आणि माझ्या मते 40-42 दिवस तरी ताप चालला. मला पण पहिल्यांदा मला असं रडायला आलं की अरे एवढी चांगली संधी आलेली, आता होणार नाही. मग बाबांनी सांगितलं मोहन वाघांना फोन करून की असं असं आहे, त्याला 41 दिवसाचा टायफॉइड होईल असं सांगितलं. 36 दिवसाचा तर नक्कीच. तर तुम्ही बघा त्याचं काय करायचं. मोहन वाघ घरी आले नाही 2 दिवसांनी, आणि ते म्हणाले की मी शोधतोय. हा ठीक आहे. नाही, मी असा माणूस शोधतोय जो तू बरा होईपर्यंत काम करेल. असा कोण मिळणार ना, एवढी चांगली भूमिका कोण सोडणार. त्यामुळे जर नाही मिळाला तर मी पुढे करीन नाटक. म्हटलं हो, ते बाकीच्यांचं वगैरे ते बघतो. पण मग अच्युत देशिंगकर म्हणून एक मित्र माझा आधी होता, म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये मी 12वीपर्यंत एक 30 प्रयोग केले. मग मी 12 झाल्यानंतर ते नाटक मी परत करू लागलो. त्याचे 450च्या वर प्रयोग, जास्तच 500 वगैरे. ते नाटक माझ्या हातनं गेलं असतं तर मग त्याच्यानंतर मी लगेच रमली मी नावाचं नाटक केलं. ते केल्यानंतर मी लग्नाची बिडी नावाचं नाटक केलं. ते केल्यानंतर असं एक एक ती सगळी मालिकाच तुटली असते. तर त्यासाठी मला आयुष्यभर माझ्या लक्षात राहिलं. आणि त्या 30व्या प्रयोग, त्यांनी काही 31व्या प्रयोगाला मी काम करायला गेलो की अच्युत देशिंगर तिथे आला होता. दीनानाथचा प्रयोग होता, अच्युत देशिंगर आला होता, शशिकांत निकटे आले होते. तर त्यांनी अच्युतने सांगितलं की बघ, मी नोकरी करतो स्टेट बँकेत, त्यामुळे मला 30 प्रयोग करायला काहीच अडचण नाही, पण तुझी वेळ निभावून दे. हो रे अच्युत, काय करू तुझ्याकडे, काय करू नको मला. अशी तर कोणावर वेळ आली तर तू तिथे उभा राहा. ही गोष्ट 87. त्यानंतर बरेच वर्ष निघून गेली. मग एका दिवशी सकाळी मी बँकेत गेलो. नेहमीप्रमाणे मी पैसे काढायला आणि सुधीरपट पैसे भरायला, असे आम्ही एकमेकांच्या समोर आलो. आल्यानंतर तसं कृष्णमचारी श्रीकांत क्रिकेटरमध्ये तो कसा तसा सुधीर कायम अनिजी असायचा. अत्यंत सुखात असला तो म्हणजे जास्ती अनिजी असायचा. बोल काय रे, काय झालं, काय झालं काय. अरे ते
व्यक्ती आणि वल्ली करतोय ना मी. मग काय झालं काय, अरे ते 10 तारखेला प्रयोग होता यार. ते चतुरंगवाल्याने सांगितलं पहिला प्रयोग कर म्हणून तो 5 तारखेला हो बोललो. त्या दिवशी काहीतरी 2 तारीख होती. आता अरुण नाही ना, आता काय करू. एक मिनिट, कुठलं काम आहे? बबडूचं काम. बर, अरुण म्हणजे कोण? नलावडे. हा. तर मी काही वेळेला मी आणि अतुल परचुरे वगैरे पारायण झाले हा. व्यक्ती आणि वल्लीची, हा. आनंदची पण इंग्लिश. हा. तर म्हटलं मी येईन प्रयोगात काम कर, म्हणजे दिग्दर्शकाला चालेल का विचार. ठरले तू चल, नक्की चल. म्हटलं बरं. मी गेलो. 2च दिवस होते. मला ते साधारण माहिती होतं. त्यातलं जी वाक्य लिहून घेतली. म्हटलं मी आता जातो, उद्या सकाळी येतो. दुसरी सकाळी मी सगळं पाठ करून आलो. एकच ते प्रवेश असतो ना, एक मी केला आणि 5 तारखेचा त्यांचा प्रयोग झाला. झाल्यानंतर 5, 6, 7, 8, 9, 10 असे प्रयोग होते. आणि 11 तारखेपासून अरुण येणार होता. मग मी पुण्याला गेला, काहीतरी 7 तारखेचा प्रयोग होता. त्या प्रयोगाला पु ल देशपांडे साहेब आले होते, सुनीताबाई आल्या होत्या. त्यांनी आतमध्ये आले ते, अरे चांगलं झालं तुझं काम. मी श्रीमंत पाहिलं होतं तुझं, श्रीमंताचं नाटक आधी केलं होतं, आतलंही पाहिलं होता, वेगवेगळ्या फुलराणी केलं तू. म्हटलं हो, छान 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 छान. एकदा ये तू काहीतरी घरी. त्यावेळेला फुलराणीच्या वेळेला पण मी 1-2दा त्यांच्याकडे गेलो होतो. म्हणजे त्यांचा मोठेपणा, ते मला ओळख दाखवायचे. येतो एकदा घरी. म्हटलं आता कुठे येणार. म्हटलं हे मी परत 10 तारखेलाच माझं शेवटलं. का 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 एवढ्यात भांडलास निर्मात्याशी? म्हटलं नाही हो, हे असं असं झालं. नाही मी सांगतो, तू दे तिकडे, आमचं काहीच नाहीये, त्यांना बघायचंय तर मी तुला फोन करून सांगेन, तोपर्यंत ह्याला काम करायचं. तुला प्रॉब्लेम आहे? म्हटलं नाही, काहीच नाही. मग मी त्याचे खूप 20, 25, 30 प्रयोग केले. ते व्यक्ती आणि वल्ली पुस्तक निघालं, त्याच्या प्रस्तावाने दिग्दर्शकाने असं म्हटलेलं नाही की मी पहिला प्रयोग केलाय, पण तो मी केलाय. त्यात वादात मला पडायचं नाही, कारण मला पु ल देशपांडेंनी मला उत्तम झालं म्हणून सांगते, बाकी कोणाची पर्वा नाही मला. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी अच्युतला फोन केला पहिला प्रयोग झाल्यानंतर 5 तारखेला. म्हटलं अच्युत असं असं झालं, तू माझ्यासाठी केलं तसं मी तुझ्यासाठी केलं, मोठ्या आहेत माझ्यापेक्षा. थँक्यू बाळा, थँक्यू. सो एक मला बरं वाटलं की असं आहे. आता अन्यथा मी कधी अशा बदली भूमिका वगैरे केलेली नाही. नंतर दुसरं म्हणजे मोहन वाघ झालं, सुधीर भट. सुधीर भट बरोबर मी 11 का 10 नाटक. कधीही त्याचं माझं पटलं नाही, पण कधीही त्याचं माझं एकमेकांशिवाय काम केल्याशिवाय राहिलं. कायम तो मला शिवाय द्यायचा, मी कायम त्याला शिवाय द्यायचो. पण तो होता माझा मित्र होता, खूप चांगला मित्र होता. भक्तीबाईंबद्दल तर खूप मोठे प्रवास आहेत सगळ्यांना, असं तशा मी पण ऐकले होते. तर आम्ही पहिल्या दिवशी रिहर्सलला सुधीर म्हणाला, अरे नको रे त्याला घेऊन, 1 मिनिट नाही त्यांचं पाठवणार. तर दिलीप म्हणाला नाही, मी बोलतो. मी गेलो. म्हटलं मी 2 वाक्य बोलतो फक्त. गेलो. म्हटलं भक्तीबाई, मी ह्याच्यात काम करणार आहे. 18 वर्षाच्या बाईचा रोल आहे, तुम्ही मोठ्या आहे, त्यामुळे मला वीक घालायला लागते तुमच्यामुळे, आणि भूमिकेच्या जरा विरुद्ध जाऊ नये. त्यामुळे जर काय चुकलं असेल तर तुम्ही तुमचं काम करायचं, मी माझं काम करणार. एकमेकांना सांगायचं नाही, कळलं? मी कधीच कोणाला सांगायला जात, मी ऐकलंय म्हटलं म्हणून. त्यानंतर 466 बरोबर मला कधीही 1 पैशाचा सुद्धा त्या बाईनी त्रास दिला नाही. पहिल्या दिवशी बोलून मी मोकळा झालो, पण मी ठरवलं होतं ही करकर केली तर सोडून द्यायचं नाटक. पण नाही कधी वेळ झाला, पण तिलाही नाटक करायचं होतं, तिलाही दुसरं काही काम नव्हतं, तिला घरी एकटीला कंटाळा येत असेल म्हणून ती करत असेल. माझा तो व्यवसाय होता. भक्तीबाई ती आठवण झाली. त्यानंतर सुधीर जोशी बरोबर तर म्हणजे आम्ही त्याच्या घरी जायचो, आणि तो असला नसला सोनालीकडे जाऊन ते कपाटात काय, इकडे काय, खायला वगैरे झालं, सुधीर प्रयोगाला जायचा. मग सुधीरच्या वडिलांना जाऊन सांगायचो, बाळासाहेब सुधीरला बघा 200 रुपये उसने घेतलीत माझ्याकडनं, 6 महिने झाले देत नाहीये वगैरे. आणि ते नंतर नाही रात्री, बापरे. पण त्याने अक्षरशः म्हणजे सोनालीनी तर म्हणजे आई असल्यासारखं प्रेम केलं आमच्यावरती. सुधीरचं मला खूप खूप वाईट वाटतं. बाकी मला कोणी
इतर कुठल्या कलाकाराबद्दल एवढं काही वाटत नाही, पण वाईट वाटतं मला. नंतर स्मिता बरोबर 3 नाटकं केली. आणि म्हणजे कसं असं ना, पूर्वीच्या कलाकारांमध्ये काय असतं की आम्ही एका प्रयोगाला गेलो चाफापोलीला, बार्शी बीड असा कुठेतरी प्रयोग होता. कमी पाऊस बीस पडत होता त्या ठिकाणी आणि कसलीच सोय नव्हती. तर मी जरा तेव्हा तापट होतो स्वभावाने, जास्त तापट होतो. तर मी म्हटलं चला बस फिरवा निघूया, जेवायची व्यवस्था नाही, काय नाही काय नाही. अरे माझा ऐक ना, तू म्हटलं काय मध्ये पडतो का, म्हटलं मी हे चल मी निघतो. मी माझे सगळीकडे काय माहित नाही, पण आम्ही सगळीकडे मित्र आहे. या नाट्य व्यवसायात मला कोणी मित्र नाही, पण बाहेर आहेत. त्यातले एक जण आला होता, म्हणजे चल मला सोड. हा सोडतो मला. 1 मिनिट काय झालंय, म्हणजे जेवायचं काय प्रॉब्लेम नाही, काय नाही, काही नाहीये, तू थांब जरा. अर्ध्या तासात तिने 20 जणांसाठी एक अंड्याची कुठला तरी पदार्थ, एक पालेभाजी, भात आणि पोळ्या अर्ध्या तासात केल्या. हे करूच शकायचं. हा, म्हणजे मला वाटतं ना, तिच्या कोणी हॉटेलवाला इथे ओळखीचं आहे, त्याला मागच्या तारांनी कोणतं सगळं आता कोणी करणार नाही. आपला आपला बर्गर येऊन खातील. तिला त्या क्षणी वाटलं की नाही की बरं, तेव्हा ती निर्माती व्हायची होती. हा, म्हणजे की निर्मात्याला जे कधी कधी मनाविरुद्ध करायला लागतं काही गोष्टी, त्या करायची वेळ नव्हती. नुसतीच अभिनेत्री होती ती, पण केलं तिने. सविताप्रमाणे आम्ही नाटकात काम करतो, कसं कुठून तरी प्रयोग करून खूप उपाशी असं. तर तिला आदल्या वेळी बोला असं असं येणार आहे. तिने आलं एक असं डबा काढून दिलं, पोहे खा थोडे. हे तर झालं. हे इवन मोहन तोंडवळकर त्यांच्याही बरोबर 2-3 नाटकं केली. नाटकाची जाण असलेला निर्माता, स्क्रिप्ट म्हणजे काय माहीत असणं, ट्रेंड म्हणजे काय. त्यांनी केलेली बरीच नाटकं चालली, बरीच पडली, परंतु एक शोधणं म्हणजे आता IPL वगैरे आपण म्हणतो ना, अरे कुठून हा कोण आहे प्लेअर, कुठून आला. तसे त्या काळात कोण 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 त्यांनी अमरापूरकरांचं पहिलं काम, मोठं काम हे कानेटकरांचं नाटक अमुक अमुक, डॉक्टर लागूनचं पहिलं व्यावसायिक नाटक अमुक, विजया मेहतांचं पहिलं व्यावसायिक नाटक अमुक अमुक. हे सगळ्यांचं मोठ्या 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 लोकांची त्यांना पहिल्यांदा संधी देणं. मोहन तोंडवळकर आणि गपचूप मागेवर असे उभे राहिले राज्य नाट्य स्पर्धेला. कोणतरी आता तो उद्या ऑफिसमध्ये भेटायला बोलव की कळायचं लेखक किती नवीन आणले, दिग्दर्शक किती नवीन आणले, सतत त्याच्यात. आणि स्वतःचे पैसे स्वतः घालून नाटक करायचे. ह्याच्याकडनं आणली त्याच्याकडनं आणली नाही. पणशीकर बापरे, मी त्यांना एकदा म्हटलं मला 10 लाख रुपये जरी मानधन मिळालं असतं ना, तरी मी 1962 ते 2000 एका नाटकाचे प्रयोग नसते गेले. तर अरे संस्था अशी स्वतःही करायला लागतो. मोठी माणसं म्हणजे मोठी माणसं. विनय आपटे तर म्हणजे त्या काळामध्ये विनय आपटे गेल्यानंतर काही काळ माझे वडील आधी गेले होते. आई पोरकं झाल्यासारखं वाटत. कारण त्या काळामध्ये काय झालं, काय चाललंय, काय नाही सध्या असं कोणतरी नवीन मिळत, हे काम करू द्या दुपारी दूरदर्शनवरती. मग जायचं कुठलं तरी काहीतरी, तो इकडे त्याला येते, ते एक काम आपल्याला मिळायचं. गजरा असो, अमुक असो, तमुक असो, ढमुक असो. बरं, सरकारी पातळीवरती आता ती मानधन फार कमी वाटतं, पण तेव्हा 700 रुपये वगैरे मिळायचे 80-82 साली. तेव्हा मराठी नाटकात काम केलं तर 100 रुपये पण नाईट मिळायचे नाही. त्यामुळे 1 महिना वगैरे काढायचे लोक. आणि शोधून 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 चंदू पारखी म्हणून जे कलाकार होते ते आले होते. खूप स्ट्रगल केलं त्यांनी. एकदा ते असे चक्कर येऊन शिवाजी मंदिरात तिथे खाली असे बसले. काय रे, काय झालं तू, नाही काय नाही, थोडे काय ना दादा काय नाही. तो बाजूचा साहेब तू जेवला नाही 3 दिवस. तेवढ्यात तर असं हे केलं तर हातात लसूण होती. लसूण कशाला रे, किंवा नाही लसूण खाल्ली की भूक लागत नाही. मोर काय कापायला जेवण ये म्हणून एकाला सांगितलं जेवण. काय झालं अमुक. त्याला त्या आठवड्यामध्ये विनय आपटेंनी ह्याच्यात ते क्रॉस बुकिंग काहीतरी म्हणतात की एकाच निर्मात्याकडे काम करू शकत नाही, इकडे काम कर, तिकडे काम कर, तिकडे काम कर, असं करून त्यांनी त्याला एकदम 2-1 हजार रुपये मिळून दिले. त्याच्यात 2 महिने जायचे. ते त्याला सगळं. मग तेव्हा कधी काय आम्ही ह्याच्यात पण समजा खून झाला असता माझ्या हातून, तर मी 2 लोकांना फोन केले असते, एक माझे वडील आणि विनय आपटे. आणि मला खात्री आहे की दोघांनी मला त्यातनं काहीतरी करून सोडवलं असतं. आणि माझ्यासारखे अशा असंख्य लोकांच्या भावना आहेत. फार अंतर नव्हतं आमच्या वयामध्ये, पण फार आधार होता त्याचा.
की मला ऑपरेशन नंतर मी जेव्हा झालं तेव्हा अच्युत वझेंच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. म्हणजे मी सुकन्या बरोबर गेलो होतो. काय घरी बसून कंटाळा येतो. तर विनयने काय रे बरं आहे का म्हटलं हो. आतमध्ये गेल्यानंतर अच्युतला म्हणा याला काम दे ना. तर अच्युत म्हण काय येडा आहे काय हा नको बाबा काय काय तुला काय अनुभव काय त्याचा? अरे काय ते आमच्याकडची स्पर्धा एकदा ते लोकांना सांगितलं इथे मेकअपची सोय नाही आणि ते चेंबूरवरनं मानकुर्दवरनं तसे रंगून हरणाची कातडी बितडी घालून काळे होऊन आले होते. हे असं नको नाही. मग ती आभाळमध्ये मी काम करायला लागलो. त्याच्यामध्ये मला विनयचा मित्र सुकन्याचा नवरा यामुळे जास्त वेटेज होतं. मला स्वतःच्या नावावर मिळत नव्हतं. सो हे असे लोक एक एक भेटत जातात. किंवा माझं ऑपरेशन झाल्यानंतर आता कसं होणार काय होणार तर कुमार सोनी फार मोठी अशी ओळख नाही जुजबी ओळख पण कुमार सोनीने ताबडतोब मला एक मालिका मध्ये काम मिळवून दिलं ज्याच्यात काम कमी असायचं दिवस जास्त असायचे. एक सिनेमा त्यांनी मला सांगितलं काम कर. एक नाटक माझ्या बरोबर कर. असे करतात. त्या नाटकाची गंमत आहे का त्या दुसऱ्या एक नाटकाचा किस्सा म्हणजे एक आम्ही पोचलो असं उघड्यावरती कुठेतरी असा प्रयोग होता आणि तो 9:30 वाजता सुरू होणार. जवळपास होता म्हणून मी माहीमवरनं पटकन गेलो आणि अरे हा कुठं आहे प्रबोध कुठं आहे. काय झालं अरे त्याला तारीख द्यायचं विसरलो. मग आता आहे म्हटलं इथे कारण म्हटलं माझं सकाळी बोलणं झालं त्याच्याशी. मग लाव त्याला फोन लाव. ते मोबाईल नव्हते. बाहेर जाऊन फोन केला तर त्याच्या घरनं सांगितलं तू आत्ताच एक स्क्रिप्टच्या डिस्कशनला गेलाय. म्हटलं बरं मी सांगतो एका ठिकाणी लाव फोन. तर हे होतं एका लाव फोन तू तिथे होता. म्हटलं असं आहे ये ताबडतोब. अरे हो पण संजय दत्त ताबडतोब म्हटलं तरी 1.5 तास तरी लागणार नाही तरी ठाण्याचं पुढे राहायचं. म्हटलं आत्ता वाजलेत 9:45 तो 1.5 तासांनी येणार म्हणजे 9:45 11:15 वाजता परीक्षा होणार म्हणजे 9:45 संपणार. लास्ट लोकल जाणार. म्हणून तू कुठे राहतो तू म्हणाला आसनगाव तू पालघर तू अमुक अमुक मी माहीमला राहतो आणि लीना भागवत आहे ती बोरिवलीला राहते. त्यामुळे आम्ही जाऊ शकू तुमचा बघा काय ते काय करत. मग काय करायचं काय 5 मिनिटं दे मला बसलो. मग पहिली बेल दे पण तू पहिली बेल दे म्हटलं मी सांगतो काय आणि असं केलं मी अभ्या रजनाथ राणेला. तो म्हणला ते फ्लॅशबॅकच म्हटलं हो आणि मग ते आले सगळे. लीना म्हणाले अहो काय करायचं सगळ्यात सोपं मार्ग दुसरा अंक पहिला करायचा. असं कसं म्हटलं 1 मिनिट दुसऱ्या अंकातलं तुझं पहिलं वाक्य काय आहे. या घरात असं विषय मला वाटलं नव्हतं. बरोबर हे वाक्य तू कधी म्हणतेस तू पहिल्या अंकाच्या आधी चहा पितेस मग पहिला अंक करतेस दुसऱ्या अंकाचा चहा पितेस आणि हे वाक्य म्हणते बरोबर. तर तू असं समज की एक चहा पिऊन झालाय आता हा तू प्यायलेस आणि इथून पुढे सुरू करायचं. बाकी आहे तसं करायचं. त्याच्या आधी मला 2 मिनिटं दे फक्त. मी आणि प्रकाश मी इन्स्पेक्टरचं काम करतो. प्रकाश बुद्धिसागर माझा खास. तर मी आलो तर हृदयनाथ राणेला शिकवून गेले त्याने फालून असं केलं म्युझिक वाद्य 1723 बक्कल नंबर असं होता. त्या समर्थ बंगल्यामध्ये जो खून झाला काय कळत नाही. आपण इतके वर्ष हे सगळं करतोय काय बरं झालं असेल. म्हणजे आपण गेलो त्यानंतर हे झालं ते झालं त्यानंतर त्यांच्या पत्नीने काय स्टँड घेतला बघूया असं म्हणून लीना भगवंती अख्खं दुसरा अंक म्हटला. मग तो झाला. बाय दॅट टाइम प्रबोध आला. मग मी आलो मग पहिला अंक सुरू झाला. हो अच्छा 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 गुन्हेगार किती हुशार असला तरी आपण मुरलेला आहोत. लक्षात ठेवा 1623 आपण पहिल्यापासून बघूया काय झालं ते म्हणून हुई 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 झालं आणि पहिल्या अंकात त्याचा मर्डर होतो प्रबोधचा. त्याचं इन्व्हेस्टिगेशन असते. असं करून मग आम्ही प्रॉपर 11:30 परत संपून निघून गेलो. कळलं नाही. मीना म्हणाली
अहो मला हे सुचलं असं कमाल होत. ती साक्षीदार आहे म्हणजे बाप हे रे. संपल्यानंतर तिला फोन करून विचार की असं झालं होतं का? आणि कुणालाही कळलं नाही. दुसरा अंक पहिला गेला आणि पहिला अंक दुसरा गेला. अरे बाप रे. करायला लागतं, काय करणार होतं. बरं, इतक्या सगळ्यांबद्दल बोललो, सुकन्या कुलकर्णी. हो म्हणजे आता तिच्याबद्दल बोलण्यासारखं काय म्हणजे एकतर तिच्याबरोबर सगळ्यात जास्तीत जास्त प्रयोग केले नाटक मी केलं. हा. त्यानंतर लग्न केलं. आधी जवळजवळ 20-22 हिरोईन बरोबर काम केलं होतं. त्यातल्या कोणाबरोबर लग्न करावं असं वाटलं नाही. किंवा वाटलं असेल तर मी कबूल केलं नाही. परंतु तिच्याबरोबर करावं असं वाटलं, लग्न केलं. आणि अशी गुलाबाची फुलं आणि गळ्यात हात वगैरे असे घालून आम्ही कधीच फोटो काढलेले नाही. पण अपूर्ण राहिलं असतं माझं आयुष्य जर लग्न झालं नसतं. अगदी एका वाक्यात सांगायचं तर म्हणजे समजा मी केलं नसतं तर मी काय झालं असं ब्रह्मचर्य राहिलो असतो. पण आता महाराजही नाहीत की त्यांना भेटायला कोणी ते समर्थ जातील घर सोडून. त्यामुळे ब्रह्मचर्य होऊन काय नुसतंच ब्रह्मचर्य राहिलं, त्याचा उपयोग काही नाही. पण तो अपूर्ण राहिला असतं माझं आयुष्य. मी एवढंच म्हणेन. जे माझं नेहमीचं म्हणणं आहे की बायकोचं जितकं नवऱ्यावरती प्रेम असतं त्याच्यापेक्षा नवऱ्याचं बायकोवर कमी प्रेम असतं. खरंच कमी प्रेम असतं. पण काय होतं की बरेच वेळेला बायको गेल्यानंतर पुरुष नंतर फार जगत नाही. विडो असते ती जास्त जगते कारण ती खंबीर असते. आणि विडोवर असतं ते जातात कारण त्यांना लक्षात येतं की आईला आपलं सगळं भांड ज्यांनी झाकून ठेवलंय ती गेली. हे घाबरून जातात. स्त्रिया घाबरत नाहीत. आणि तो जो एक कणखरपणा आहे तो इतर सर्व बायकांमध्ये असतो, कमी जास्त असतो. आणि तो सुकन्यामध्ये अगदी व्यवस्थित आहे. दुसरं म्हणजे आमचं घर मोठं आहे, कुटुंब मोठं आहे, म्हणजे गावचं वगैरे सगळं असं. तर माझ्या वडिलांना माझे आजोबा होते, त्यांचं आणि त्यांच्या भावाचं संभाषण मला दाखवलेलं आहे म्हणून. ते असं की जसे खाली बसलेले असे गिरगावात मोठ्या मधले आजोबा असे यायचे, यांच्या डोळ्यासमोर असा पेपर असायचा. तर ते येऊन नमस्कार करायचे. काय रे, हा अण्णा आलाय चहा कर. पेपरच असा. काय म्हणतोय माधव, प्रभाकर, बेबी, सुमन, हा इंदिराबाई कशी आहे, मुलांचं काय काय चाललंय, बर मग तोपर्यंत चहा येतो, घे चहा घे. मग पेपर बाजूला, वर आपल्या सख्या धाकट्याकडे बघणं पण नाही, खाली बसून चहा प्यायले, पुन्हा पेपर. अण्णाला बघ काय ते. मग ती आजी काहीतरी ती बघायची. थोडा वेळ झाला की जा आता घरी, तू गाण्यानं गर्दी होईल असे ते जायचे. आणि आजी माझी होती ती सगळं ह्याचं काय त्याचं काय, पण त्यांना प्रेम कमी होतं असं नाही, इतपतच व्यक्त व्हायचं. तसंच माझ्या वडिलांचं होतं थोडंस की आमच्याकडे कोणी आलं, नमस्कार तुम्हाला किती, ये रे इकडे, आम्ही सगळे यायचो. हा मोठा मुलगा संजय, ही रंजना, ही मंजुषा, सांगा कितवीत आहात ते. मग आम्ही सांगायचं आम्ही 5 वर्षांना. आणि मग बर, आणि हा किशोर, हा माझा आत्ते भाऊ. मग आतून स्वयंपाकघरात आवाज येतात, मामे भाऊ म्हणून. त्याच्यावर हा तेच ते म्हणून संपलं. मग माझ्या आईने सगळं घर मेंटेन ठेवलं की गावाला सगळे, त्यांचं कुटुंब मोठं होतं. तर एकदा विचारलं होतं त्या आमच्या आजोबांना, आमच्या दुसऱ्या काका, एवढी मुलं कशी हो तुम्हाला, आणि आम्ही 2-2, 3-3 घेतो. तो म्हणाल बरोबर आहे, तुझ्या बापाला सिनेमा नाटक आहे, आम्हाला काय. आणि ह्या पद्धतीचं सगळं बोलणं. आणि मग आईने ते केलं होतं मात्र की एक साडी घेतली की लगेच 2 साड्या गावाला. इथे बाबांनी पण आपल्याकडे वॉशिंग मशीन घेतलंय, 3 महिन्यांनी आपण पुरुषोत्तमकडे पाठवायचं. आता त्यांच्याकडे सगळं व्यवस्थित आहे, 4 विहिरी आहेत, 200-300 आंब्याची झाड आहेत, सगळं आहे. पण त्या काळात माझ्या आईने, आणि तेच आज सुकन्या करत. समोर आल्यानंतर एखादी मुलगी माझी बहीण आहे की नाही मला सांगता येणार आहे, पण तिला माहिती असतं. मी एकदा असं, मी शिवाजी पार्कला इथं उभा होतो, गडकरीला प्रयोग होता, तर समोर ना एसी बस दिसली. मला एसी बस म्हणून आतमध्ये बसलो, तर समोर एक बाई बसली, असं परत ते नको म्हणून ते हलत होती. म्हणून तर त्यांनी असं केलं,
ओळखलंस का? म्हटलं नाही, असे हात कर नको असायचं. ओळखलंस का? नाही. अरे मी तुझी सख्खी आत्य बहीण आहे. बरं हे कळल्यानंतर पुढे माझं लगेच अच्छा ओके ओके. मग सुमित कसा आहे? आणि ती राधिका आहे तिचा नवरा तर हॉटेलला होता, त्यांनी ते पुढचं सगळं मला माहिती होतं की तिने सिंधी माणसाशी लग्न केलंय, अमुक आहे तमुक आहे. मुद्दल माहित नव्हतं. पण हे सगळं माझ्या सांगायचा मुद्दा की आमच्याकडे ती पद्धत आहे. माझी आजी, माझी आई आणि आता सुकन्या ह्यांनी सगळं सगळं सांभाळून ठेवलेलं. म्हणजे आता मी आता खूप गंमत जम्मत करतो, इकडे तिकडे करतो, पण सोपं नाही माझ्याबरोबर संसार करणं, खूप कठीण आहे. पण तिने ते भागवलंय कसं तरी. कारण एकतर मी कोणाला कधी भेटणार नाही, कोणाकडे बाहेर जाणार नाही, काही नाही, पार्टीज बिर्टीचं जाणार नाही, मला वाटेल ते कपडे घालणार. म्हणजे सगळ्यात वाईट कपडे घालणारा कलाकार कोण असं जर स्पर्धा लागली तर मी लागोपाठ 10 वर्ष जिंकू शकतो. कारण मला इच्छा नाही. एकेकाळी इतके नखरे केलेत मी कपड्यापर्यंत की आता मला काही वाटत नाही. सो मुख्य म्हणजे होतं की मी आपलं माझ्या नादात असतो, मी लिहित असतो, आर्टिकल्स चालू असतात पेपरामध्ये, स्तंभ, त्याची पुस्तकं पण मी काढत नाही. कारण मग ती पुस्तकं काढली की मग आपल्यावर साहित्यिक असल्याचा बट्टा येणार. म्हणजे मग प्रत्येक प्रश्नावरती एक साहित्यिक म्हणून तुम्हाला या प्रश्न असं कोणी विचारत नाही. लोकांचे कपडे धुता तुम्ही, इतकी सुंदर लॉन्ड्री, तर या प्रश्नावरती लॉन्ड्रीवाल्याला विचारत नाही, हॉटेलवाल्याला विचारत नाही, वकिलाला विचारत नाही. मग डॉक्टर, शिक्षक आणि नट तिघांनाच विचारतात. ते लफड नको. मग ते साहित्य संमेलन आलं, मग त्याच्यात वाद आले, मग ते आपल्याला मान्य नसलेल्या पॉलिटिकल लोकांबरोबर ते स्टेज शेअर करायचं. म्हणून मी फंदातच पडत नाही. कारण माझ्या मते आर्टिकल जे आपल्या पेपरात ते स्तंभ, त्याचं वर्तमानपत्र हे मॅटर्निटी होम असतं आणि पुस्तक हे मॉर्ग असतं, गोठलं जातं तिथे. त्यामुळे मी किती 6-7 ठिकाणी आर्टिकल लिहिली, वर्ष 1.5 वर्ष. माझं म्हणणं डोंट बॉदर मी, मला त्रास देऊ नका, मी तुम्हाला त्रास देत नाही. म्हणून मला घरी बसून लिहायला आवडतं. मला आता म्हणजे एकेकाळी, परंतु माझे मित्रही खूप आहेत, असंख्य मित्र आहेत. मध्ये असं महाराष्ट्रामध्ये असं एकही जिल्हा नाही की जिथे माझा मित्र नाही. आणि असा मित्र की तो घरी नसताना त्याच्या घरी जाऊन मी जेवून 1-2 तास पडतो असं म्हणू शकतो. झालेत आता मित्र. माझ्या एका मित्राने ट्रेन थांबवली होती 18 मिनिटं. राजन भिसेच्या गतीने सगळं होईल, त्याला रुक जाईल. आपण 1 सेकंद नाही लोकल थांबवू शकत. त्यांनी 18 मिनिटं ट्रेन थांबवली. नशिराबादला ती लेट करतील वगैरे, कमाल आहे. तोच मित्र एकदा असं असं येतोय तर मला ते म्हटलं द्वारका हॉटेलचं प्रताप शेठचं चिकन आणून दे ना स्टेशनवरती. जवळ राहतो तो स्टेशनच्या. हा होऊन जाईल. किती? म्हटलं एवढं दे आणून. बरं. नंतर मग लक्षात आलं की ती ट्रेन जळगावला थांबत नाही, ती भुसावळला थांबते. तर मी त्याला स्टेशनवर होतो, मग करणार पण गेलो तरी पळत पळत, मोबाईल नव्हता ना, फोन केला. म्हटलं भैया असं असं हो गया, तो क्या है ना कि वो रुकती नहीं है जळगाव, तू छोड़ दे वो मत. अरे क्या बात कर रहा है? मैं तो चला सुबह बोला था. बोले देखना अभी नहीं हो सकती यार, ऐसे कैंसिलेशन नहीं हो सकता, तू चिंता मत कर, मैं देखता हूँ. बोल नहीं यार, नहीं वो बोल, तू खाने का ऑर्डर मत लेना ट्रेन में. बरं, एक एक अतुल परचुरे, संजय नार्वेकर वगैरे असे सैतान माझ्यावर काम, अण्णा सावरकर वगैरे ना, ताब्यात काबूत कसं ठेवणार, तरी काहीतरी करून मी ठेवलं. मग जळगाव स्टेशन गेलं. जळगाव आणि भुसावळमध्ये 20-25 मिनिटाचं हे आहे फरक. येणार आहे ना नक्की काय एका पाहिजे असं अतुल परचुरे त्याची शैली. म्हटलं येणार माझ्या येणार म्हणजे जोर नव्हता फार. तुम्ही एवढं सांगितलं ते. मग तर तो माझा मित्र जळगाववरनं मोटरसायकलवरनं एकाला बरोबर घेऊन एवढे 2 डबे घेऊन भुसावळला आला. तो डब्याच्या बाहेर उभा होता. तो म्हणाला आतमध्ये जेवा, मी सांगून ठेवतो. म्हणून तो आतमध्ये गेला. त्या कॅन्टीन मध्ये, ते पॅन्ट्री रेल्वे कॅन्टीन मध्ये जेवलो. म्हणलं भैया अरे ट्रेन का, अरे ट्रेन जाएगा ना, रुक जाएगा ना, क्या बात करता तू. 10-15 मिनिटं ट्रेन लेट गेली. आम्ही जेवलो. असे मित्र कितीतरी जोडलेत मी, आणि मला तेच बरे वाटतात.
मला या नाटकातले लोक फारसे माझे जे आहेत ते कुठले म्हणजे आधीपासूनचे मित्र आहेत. हो. पण मी काम करायला लागल्यापासून एक सुधीर जोशी म्हणा असे किंवा बर्व्या म्हणा असे एक 2-4 लोक सोडले ना तर माझी इतर लोकांची मैत्री नाही होऊ शकली. ते कायम सहकलाकारच राहील. जुलिया झाल्यानंतर तुमचं आयुष्यच बदललं ना? आयुष्य बदललं असं नाही. खरं तर सुकन्यानी सगळी जबाबदारी घेतली, माझ्यामध्ये काहीच फरक पडला नाही. पण खरं तर नाही बदललं, म्हणजे कारण ती ही तशीच आहे, त्यामुळे फारसं नाही बदललं. लोक म्हणतात बाबा की जुलिया झाल्यानंतर खूप शांत झालास, निवळलास. तसाच होतो. विनय आपटे तर म्हणाला माणसाळास. म्हटलं बरं बाबा काय म्हणशील तसं. पण हा असेल कदाचित. वयाने थोडा मोठा झाले माणसं कदाचित. 60 झाल्यानंतर पार केल्यानंतर. पण अजूनही मित्र असे आहेत की ते आता मी इथे शिवाजी पार्कला नानानंदी पार्क आहे ना, तर मी म्हटलं एकदम मला नानानंदी पार्कला जायचंय. अतुल म्हणाला ठार मारेन मी तुला बाहेरनं गोळी घालून. म्हटलं का? ते म्हातारे सुखात जगतायत, त्यांना त्रास देऊ नकोस म्हणून. जुलियाचं आता ग्रॅज्युएशन झालं ना? आता कशात केलं तिने ग्रॅज्युएशन? ती प्राण्यांच्या मानसिक याच्यावरती काहीतरी करते आणि त्यासाठी तिला आता परदेशात शिकायला जायचं. कारण आपल्या इथे तो नाही अभ्यासक्रम नाही. पण एकंदरीत कसं आहे की मी बँकेत नोकरी करत राहिलो असतो तरी मी मराठी माणसासारखा तिथेच राहिलो नसतो. मी सगळ्या परीक्षा दिल्या असत्या, वाटेल तिथे गेलो असतो. जमशेदपूरला गेलो असतो, भिलाईला गेलो असतो, बोकाराला गेलो असतो. कारण ह्या सगळ्याच्या पलीकडे ना मला खरी दुसरी आवड म्हणजे स्वयंपाक करणे आणि खाणे. त्यामुळे मी स्वयंपाकघरात खूप रमतो. म्हणजे कधी कधी माझी चिडचिड होते, मला 2-3 दिवस काही करायला दिलं नाही की मी भांडतो वगैरे माझ्या बहिणीशी, माझ्या बायकोशी. मला मनापासून आवडतं, खायलाही आवडतं, खायला घालायलाही आवडतं. पण स्वयंपाक म्हणजे काय तणाव खूप कमी होतो, निघून जातो स्वयंपाक करायला. आपापल्या आपल्या 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 आणि आपण करू ते ना, म्हणजे समोर त्याला खायलाच लागतं, आपण करू ते. ती पण माझी आवड आहे. त्यामुळे मला गावोगावी, म्हणून तर मी एक स्वादा यात्रा नावाचं एक वर्षभर आम्ही काम हे केलं होतं, रियालिटी शो का काय म्हणतात तसं, की ठिकठिकाणी जायचं, तिकडे त्या पाककृती करायच्या. आता पण मी लोकमत मध्ये एक स्तंभ लिहितोय छोटासा, की प्रयोग, त्या प्रयोगाच्या ठिकाणची काहीतरी गंमत आहे ती, आणि नंतर तिथे काय खाल्लं की असं चालू आहे. मला एकदा आठवतंय आपला 9,57 लाखचा प्रयोग होता, तेव्हा तुम्ही बस वळवून कुठेतरी मिसळ खायला नेलं होतं. बुवाची मिसळ खायला नेलं होतं. तो असाच मला ना काय झालं, मी सिनेमा लिहायला गेलो होतो, सत्य सावित्री सत्यवान होतं. ते आमच्या ओळखीचे आहेत, कल्पना आणि विलास ते कोठारे म्हणून. कल्पना ते आणि विलास कोठारे म्हणून. तर त्यांचं तिकडे लोणावळ्याला घर आहे, बंगला. ते म्हणाले तिथे जाऊन लिहा ना शांतपणे. मग मी गेलो होतो. मग एक दिवस सकाळी नेहमीप्रमाणे सगळे दिग्दर्शक आणि त्यांची संघ होता, त्यांना फिरायला बाहेर काढला. 5-7 किलोमीटर चालल्यानंतर की हा आता चालला यार म्हणून आम्ही परत येऊन बसलो. एका ठिकाणाचा पार होता, मस्त वास होत होता. तेवढ्यात मागं दरवाजा उघडला. आता इथेच खायचं, आता इथेच खायचं, असं सगळे माझ्या अंगावर ओरडले. आणि तिथे असं ना लोकांनी 6-6, 7-7 पाव, 2-2 प्लेट मिसळ वगैरे असं खाल्लं. मग ते बुवा, मग ते लक्षात आलं. मग हळूहळू तिकडे आता खूप लोक तिकडे जातात. आणि खूप आपण गेलो होतो तेव्हा पण खूप गर्दी होती तिथे. एका छोट्याशा खोपटात होता तो. मला आठवतंय, एवढी मोठी आपली बस त्या छोट्याशा बोळातून गेली. आता त्यांनी तिथे खूप मोठं रेस्टॉरंट केलंय, त्यांनी सगळं नव्याने बांधलंय. मागे त्यांनी जवळजवळ 3 बेडरूम हॉल किचनचं 2 आणि 2 बेडरूम हॉल किचनचं 1 वगैरे जागा घेतलाय. त्या जुन्या टोल नाका होता त्याच्या पुढे त्यांनी एक हॉटेल आणि खाली रेस्टॉरंट केलंय. पण छान आहे, तो एक चांगला आहे. नंतर एका ठिकाणी कचोरीवाला आहे, त्याच्याकडे तुम्ही गेलात आणि कचोरी मागितली तर तो असा बघतो, म्हणजे क्या हो गया, क्या सूरत पाई है, ऐसे बद्दे दिखने लोगों को मिलती नहीं. साल तुमचा चेहरा आवडला ना तर तो कचोरी देत नाही. नाही, पांडे त्याचं नाव, जळगावला आहे तो.
तो एकदा दुकान उघडलं त्यांनी, त्याच्या समोर त्याच्या पानवाला होता. हा. त्याने बघितलं, वो उसको बुलाया, त्यांनी बोलवलं त्या, कौन है रे तू? कहीं इधर थे ना, वो गांव गए तो उसके बदले मैं आ गया. गल्ला कितना है रोज का? फला फला. कितना कमाता है? कितना कमाता है? 300. 9,000 हो गया महीने का ना. ये 9,000 एक महीने दुकान बंद रखने का, बरोबर शक्ल नहीं दिखाने का. परंतु त्याच्याकडे इतकी अप्रतिम कचोरी मिळते. मला तो भैया माझा मित्र उपास तो घेऊन गेला. म्हटलं नको रे बाबा, आयला मला वाटतं मी सुंदर आहे, त्याला नाही वाटलं तर बाहेर पडलं तर. तो गेला, त्याने दिलं वगैरे. तो म्हणाला देखो पांडे इनको बोला है. अरे नाही नाही भैया, अच्छी सूरत पाहिजे आपने, आइए. तेव्हापासून मी आरसा बघायचं सोडून दिलं. त्यांनी सर्टिफिकेट दिलेलं. असे भेटतात लोक. पण जरा डोळे उघडे, आता तुम्ही पण जरा डोळे उघडे ठेवले ना, ठिकठिकाणी भेटतात. ते एका शहरामध्ये एक पार्टी होती बंगल्याच्या बाहेर. बरं, आनंद इंगळे तिथून 3 मिनिटावर राहतो, अनेक वर्ष. मला पहिल्याच दिवशी कळली, त्याला कळले नव्हते. येथे दिव्य दृष्टीने ज्योतिष बघितले जाईल, संपूर्ण आयुष्याचा आराखडा उलगडून दाखवला जाईल वगैरे. हे बघ, असं पहिल्यांदा खोटं वाटलं, त्याने दाखवलं. परत आलो काही दिवसांनी, 1 वर्ष 2 वर्ष झाली. नाटकात मी काम करत होतो. मी नाटकात काम करतो, मग मालिकेत काम करतो, मग चित्र असं आदलं अलटापलट करत राहतो. तर तिकडे बोर्ड नाही. बरोबर, बंगल्यावरती जी मालकाची पाठी होती ती तीच होती. असं नाही की बाबा एक गवाण करणार त्यामुळे बदलून बोराडे झाले तर ते गेली. मला राहुलं नाही. मी आत गेलो. नमस्कार, बोला तुम्ही संजय म्हणाल. म्हटलं काय काम होतं? म्हटलं ती बाहेर पाठी होती ना, ती दिव्य दृष्टीने ज्योतिष बघितले जाईल, संपूर्ण आयुष्याचा आराखडा उलगडून दाखवला. अहो ती आम्हाला काय कोणाला कळलंच नाही, त्यांनाही कळलं नाही. एकदम तडकाफडकी गेली. जे दिव्य दृष्टीने आयुष्याचा आराखडा त्यांना स्वतःलाच कळणार नाही ती कशी गेली. आता हे बघायला लागतं. असा एक किस्सा मी ऐकलाय, पाहिलेलं नाही, पण खूप कलाकारांनी सांगितलं खरं आहे. एक डॉक्टर होते, ते डॉक्टर होते डेंटिस्ट. तर त्यांच्याकडे कोणी गेलं ना की त्याची आयुध अशी उचलायची, आणि उचलली की असे इथे यायचे. आणि इथे आले ना की त्यांचा हात असा रॉक स्टेडी व्हायचा. कट करते की पुन्हा. हे मी ऐकलंय, खरं खोटं मला माहित, हे मी ऐकलंय. त्यांचा बंगला होता, त्या बंगल्यावर तसं गेट होतं. इकडे असे पाठी होती संगमरवरी, इथे संगमरवरी पाठी होती. इथे होतं कर्म टिंब टिंब टिंब, आणि इथे होतं टिंब 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 चन. कर्म चन हे काय? तर कोणीतरी शेवटी जाऊन त्यांना विचारले. ते म्हणाले एवढं कळत नाही? हिंदू आत्मा भगवद्गीतेचा सार कळत नाही? कर्मण्ये वाधिकार असे मा फले शिव कदाचन. हे कर्मण्ये म्हणलं कर्म, हे पण मी ऐकलं. श्रीरंग गोडबोले वगैरे सारखे लोक आहे, त्यांना माहिती. श्रीरंग गोडबोलेने बघितलंय, त्यांना माहिती. खूप असे किस्से आहेत, माणसं आहेत, दिसतात, बघायला लागतं फक्त. आणि सगळं खरं आहे सुलेखा, सगळं खरं आहे. संजय दादा, किस्से फेम संजय मोने फक्त ऐकलं होतं, आता मला खरं वाटायला लागलं. किस्से फेम नाही, या घडलेल्या गोष्टी आहेत. माझं तेच म्हणणं आहे, डोळे उघडे ठेवा, तुम्हाला माझ्या इतकेच किस्से मिळतील. खरंच डोळे उघडे ठेवा. काय 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 बघितलंय आम्ही. कानाला खडा जो तुमचा शो होता, त्यात असंख्य पाहुणे येऊन गेले. बरेच खरंच तुमचे दिलके करीब असतील, पण असे काही होते का जे पहिल्यांदा तुम्हाला भेटले आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात तुमच्या दिलके करीब झाले? तसं काय झालं की तसा मी असा मधला सांधा आहे ना, म्हणजे तू आहेस किंवा अमृता आहे, मुक्ता आहे, या इकडे आहेत, मध्ये आम्ही आहोत, आणि मग पुढे सगळ्या या आहेत. त्यामुळे मध्ये आहोत आम्ही. स्वभाव आमचा बरा असेल तर हेही लोक चांगले वागतात, हेही चांगले वागतात. सुदैवाने माझा स्वभाव बरा असावा असं या लोकांना वाटतं. या लोकांना काय वाटतं त्या फंदात मी पडतच नाही, कारण त्यांच्याकडे काय होत, तुम्ही भविष्य काळात, माझा भूतकाळात जाऊन काय करायचं.
त्यामुळे ते जे येत होते ना ते बहुतेक सगळे, आता एखादे सुदेश भोसले आहेत वगैरे असे सोडल्यास बाकी सगळे माझ्या ओळखीचेच होते. म्हणजे 36 वर्ष मी काम करतोय ना, परंतु माझी ओळख झाली, चांगले झाले काही लोक. तात्याराव लहानेंसारखा गुरु त्यांच्यावर कार्यक्रम केल्यानंतर कमाल आहे माणसं. नंतर दुसरं एक कुटुंब होतं म्हणून मला वाटतं, त्यांनी आजारी पडलेले, आजारी जखमी झालेल्या पक्ष्यांना ते त्यांच्यावर उपचार करतात. त्याच्यासाठी त्यांनी आपली जमीन गहाण टाकली आणि त्यांनी त्याच्यावर, आणि एक शांतपणे ते करत असतात. त्यानंतर ते कोल्हे नावाचे पती पत्नी आहेत. आणि कमाल आहे त्यांची. म्हणजे आपण जगूच शकत नाही किंवा जगायचा विचार करू शकत नाही अशा ठिकाणी ते वर्षानुवर्ष राहतात. शांत आहेत आणि काही नाही त्यांना वाटत त्याचा मोठेपणा. हा म्हणजे काय, असं काय आपण जरा असं झालं की असं करतो हे करतो आणि कोणाला भेटतो समोर जे कधी खरं बोलतील सांगता येत नाही, आणि ते कायम लोकांना भेटतात पण कधी त्यांना असं करावं असं करून आहे ते कपड्यात राहतात. फार काही लोकांना फार फार मला खूप बरं वाटलं की त्यांच्याशी बोलताना 2-3 तासाचाच कार्यक्रम होता, पण बोलताना मला कळलं की धडपड म्हणजे काय असते किंवा काय पद्धतीने लोक विचार करतात. की तात्याराव लहाने तर 1 लाख वगैरे ऑपरेशन केले. हा म्हणाले, नाहीतर मी 1 लाख वगैरे असं करून फोटो टाकला असा लोकांनी. ते म्हणाले हा काय थोडी बहुत इकडे तिकडे, वर पण बघितलं नाही त्याने माहिती ना. हा त्यांच्याकडनं हे शिकलो की त्या दरम्यानच्या 6-7 महिन्यामध्ये त्या लोकांकडनं की आपल्याला वाटतं ना त्याच्यावर आपण कायमच थोडे छोटे असतो. लोकांना वाटलं पाहिजे की आपण जेवढं त्याच्यापेक्षा आपण मोठे. त्यामुळे आपण कायम थोडं खाली राहायला पाहिजे, खालच्या पायरीवर राहायला पाहिजे. त्याने आपल्याला जास्ती बरं वाटतं. आणि बाकी अशोक मामा सराफ त्यांचा भाऊ मला म्हणाला की बोलवलंच वगैरे सगळं ठीक आहे, पण अशोक फारसा बोलत नाही. म्हटलं हो, मी त्यांच्यावर काम केलं. ते फारसे नाही बोलत. ते काय बोलतात ते त्यांच्या कामात न बोलतात, त्यामुळे त्यांना इतर वेळा बोलायची गरज पडत नाही. हल्लीचं कसं होतं ना, एक भूमिका येते, मग त्या भूमिका सिनेमात केली जाते, त्याच्या आधी ही भूमिका मला कशी मिळाली, ही भूमिका कशी जगलो असं एक लेखन होतं, मग ती भूमिका होते, मग त्याच्यावर चर्चा होते. एवढं सगळं होतं आणि तरी सिनेमाचं काय बट्ट्या होतं. या अशोक मामांनी कधी मला भावलेले, मला पटलेले असं कधीच नाही. ते आपले काम करत राहिले. ते काय कसं काय तू बघा लोक कसं बोलतील ते. पण काय नाही, ते एवढे बोलले की निवेदिता मला म्हणाली की अरे अशोकनी वर्ल्ड रेकॉर्ड केला. म्हटलं काय झालं, एवढं कधीच बोलला नव्हता तो. तर म्हटलं हो मामा तुम्ही खरंच छान बोलला हो. तो म्हणाले काय माहिती का रे, आपलं बोलायला बरं नाही वाटत. कोणी असं सांगितलं की आपण त्याच्या पुढे त्याला पुढे तो रस्ते 4 पावलं जाते, मग पुढचा प्रश्न की पुन्हा थोडं आपण मागे राहायचं. आता पुढे 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 जायचं नाही. त्यांना काय म्हणत होतो, जे मी म्हणतो की थोडं मागे राहा. कधीच तुम्हाला अशोक मामांचा असं इंटरव्ह्यू दिसणार नाही की मी हे केलं. 200, 300, 400 पिक्चर गेले, वर्षानुवर्ष निर्माते अनेक कलाकार जगवले त्यांनी, पण कधी त्यांनी आरडाओरडा केला. तो तेही मला आवडले. छान. नंतर आपले रमेश देव, नंतर सीमा देव. तेव्हा माझा जन्म झाला तेव्हा तळमजल्यावरती शांताबाई जोग राहायच्या, पहिल्या मजल्यावर आम्ही राहायचो, आणि दुसऱ्या मजल्यावरती सीमाताई आणि गुलाबताई राहायच्या. मला अंधू आठवते. त्यांचा भाऊ होता बाबू, तो मला चांगला आठवतो. तो मला अनेक वेळेला फिरायला घेऊन जायचा. त्यामुळे मला त्यांची पण मला बरेच वर्षांनी भेटल्यासारखं बरं वाटलं. राखी सावंत पण आल्या होत्या. वेगळी विचारसरणी आहे त्यांची त्यांना. नंतर खूप गंमत वाटली म्हणजे कसं की मुक्ता आली होती, जितू आला होता, किशोरी शाणे आली होती. तर किशोरी शाणे वगैरे लहान होते. म्हणजे किशोरी शाणेने आयुष्यातलं पहिलं नाटक माझ्याबरोबर केलं होतं, हरिय परिणाम. त्या लहान मुली माझ्यासमोर सेलिब्रिटी म्हणून अशा आल्या पाहिजे. मला गंमत वाटली त्याची खूप. खरंच मी त्यांना खूप लहान बघितलं.
आणि मुक्ता पण अशी पहिल्यांदा आलेली अशी मुक्ता बरोबर आहे नाव आहे, खूप बरं वाटलं मला. आपली ही पण आली त्या चला हवा विद्येमध्ये 5-5 जणांसमोर टक्कर देऊन उभी राहते, श्रेया आली होती. आणि काय प्रत्येकाची गंमत असते, काय प्रत्येकाचं आयुष्य असतं. आपल्याला वाटतं किती कष्ट करून आपण इकडे आलो, पण काहीच कष्ट केले नसतं. काहीच. गिरीश ओक सुरुवातीला डोंबिवलीला राहायचा, डोंबिवलीवरनं प्रयोग यायचा, तालमीला यायचा. आज डोंबिवलीला आपण हेलिकॉप्टरने गेलो तर जाऊ शकतो, इतकं त्रासाचं झालंय. कसे लोक तिथे येऊन काम करतात, कमाल वाटते त्यांची. अर्धी उमेद जाईल आपली त्याच्यामध्ये. त्यांनी येऊन तिकडे करून बरं, काही त्याचं असं नव्हतं की त्याच्यात 2-2, 3-3 दवाखाने त्याचे नागपुरात होते. ते सगळं करून तो इथून चिकाटेने छोटी भूमिका करून, बसमध्ये नाटकाच्या बसायला जागा नाही, उभा राहून बसून त्यांनी एक नाव काढलं स्वतःचं. यांच्याबरोबर राहून बरं वाटतं, फार बरं वाटतं. काही चुका झाल्या असतील, ठीक आहे, त्या कुठल्याही व्यवसायात झाल्या असतं तरी झाल्या असतात, कारण त्या मी केलेल्या होत्या. काही चुका झाल्या काही लोकांनी, पण एक सांगतो, मी जितका लोकांची चांगला वागलो त्याच्यापेक्षा खूप जास्त लोक माझ्याशी चांगले वागले, किंवा मी लोकांशी इतकं वाईट वागलो असेल त्याच्यापेक्षा खूप कमी वाईट वागले लोक माझ्याशी. संजय दादा, खूप मज्जा आली तुमच्या बरोबर बोलून, और रादर तुमचे हे सगळे किस्से आणि सगळं ऐकून. आणि मला ऑफकोर्स नेहमीच तुमच्या बरोबर म्हणजे तुमच्या सहवासात मला खूप आवडतं. आणि दॅट वॉज वन मोर रिझन मी 9,57,00,000 घेतलं होतं. कारण एकतर तुमचं मॅड लेखन आणि विजय केंकरेंचं मॅड दिग्दर्शन हे मला काहीही केल्यास सोडायचं नव्हतं. म्हणजे हे अनेक इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा मी सांगितलंय. मला विचारलं होतं की तू का घेतलास हो रोल. म्हटलं की एक म्हणजे संजय मोने आणि 2 म्हणजे विजय केंकरे आणि तिसरा आपला आनंद इंगळे. बरं, हे 3 जण काय मॅजिक करतात ते मला तिथे बघायचं होतं. सो मला तुमच्या सहवासात कायमच राहायला आवडतं. आणि आज खूप वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि खूप गप्पा मारल्यात. थँक्यू सो मच. बरं, खूप वेळ दिला म्हणजे काय, दिलं माझ्याकडे होता म्हणून दिला, त्यात काय. आपण रिकामे आहोत हे सुद्धा सांगता आलं पाहिजे माहिती ना. त्याच्यात गंमत काय आहे ती वाटती. लोक अरे ते पैसे कमवत आहेत, अरे काम करतायत उन्हातानात, मी रिकाम आहे, मी घरात आहे, शांत आहे. हे सुद्धा ज्या क्षणी तुम्हाला आवडेल ना त्या क्षणी लाईफ इज सेट. काय लागत नाही दुसरं. शेवटी जगायला काय लागतं माहिती ना, शेवटी 2 घास, 1 पाण्याचा घोट आणि 4 खांदे. याच्या पलीकडे काही लागत नाही. उरलेलं सगळं मिळत राहतं, मिळवायचं असतं. हे सगळं आपोआप येतं. म्हणजे याला पर्याय नाही. तुम्ही न जेवता राहू शकत नाही, मग न पाणी पिता राहू शकत नाही, 4 जणांच्या खांद्यांशिवाय जाऊ शकत नाही. या अपरिहार्य गोष्टी. बाकी सगळं तुम्ही मिळवायचं असतं, गमवायचं असतं, मिळवायचं असतं, गमवायचं असतं. आणि ते थँक्यू सो मच. माहित नाही. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज राहा दिल के करीब. आणि हो, सुलेखा तळवलकर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इट्स फ्री.